Hello everyone, this is Sheetal Sanap. Welcome to Intellect Nexus. आपण या यूट्यूब चॅनलवर सर्व एज्युकेशनल रिलेटेड लर्निंग व्हिडिओज आपण पाहणार आहोत. सो गाईज, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट एम्फायसिमा. हॅलो एव्हरीवन, मित्रांनो, आज आपण बघणार आहेत एम्फायसिमा. एम्फायसिमा काय आहे तर हा एक रेस्पायरेटरीचा डिसीज कंडिशन आहे. रेस्पायरेटरी सिस्टीमचं फंक्शन काय असतं तर गॅस एक्सचेंज करणं. तर एम्फायसिमा हा 5 मार्काला GNMला BScला दोन्ही क्लासमध्ये विचारला जातो. तर एम्फायसिमा म्हणजे नेमकं काय ते आपण बघूत. एम्फायसिमा इज अ लंग डिसीज दॅट इन्व्हॉल्व्स डॅमेज टू द एअर सॅक इन दी लंग्स. एम्फायसिमा म्हणजे काय तर इट इज अन लंग डिसीज. ह्यामध्ये काय होते, एअर सॅक जे आहेत, एअर सॅक्स म्हणजेच काय, अलोलाय. अलोलाय काय करतं आपल्या बॉडीमध्ये, अलोलाय टायनी पार्टिकल्स असतात. त्याचं फंक्शन काय आहे तर गॅस एक्सचेंज करणं. म्हणजे जे आपण ऑक्सिजन घेतो ते ब्लडच्या थ्रू काय करते, पूर्ण बॉडीला स्प्रेड केला जातो. आणि जे कार्बन डायऑक्साईड आहे आपल्या बॉडीमधलं ते काय केलं जातं, तिथं म्हणजे शरीराच्या बाहेर काढलं जातं. हे काम अलोलाय करत असतं. तर एम्फायसिमामध्ये नेमकं काय होतं की हे अलोलाय काय होतात, डॅमेज होतात. एम्फायसिमा इज अ लॉंग टर्म प्रोग्रेसिव्ह डिसीज ऑफ दी लंग्स. एम्फायसिमा इट इज अन क्रोनिक और लॉंग टर्म डिसीज. म्हणजे काय आहे, हा दिवसेंदिवस वाढत जाणारा, प्रोग्रेसिव्ह म्हणजे वाढतच जाणारा डिसीज आहे. ह्यामध्ये काय होते, कॉजेस शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. म्हणजे पेशंटला काय होतं, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, डिसिप्निया होतो. ड्यू टू कशामुळे तर ओव्हर इन्फ्लेशन ऑफ द अलोलाय. म्हणजे अलोलायचं फंक्शन काय आहे, अलोलाय कसे असतात, इलास्टिक, जसा फुगा असतो की नाही त्याप्रमाणेच. आपला म्हणजे फुगा कसा, आपण हवा भरली की फुगून जातो, त्याप्रमाणेच अलोलाय काम करत असतात. म्हणजे आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो त्यावेळेस त्या काय होतात, इन्फ्लेट होतात. आणि ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड हे होतं म्हणजे सोडलं जातं शरीराबाहेर, त्यावेळेस काय केलं जातं, अलोलाय रिलॅक्स म्हणजे होतात. पण जेव्हा एम्फायसिमा होतो त्यामध्ये काय होते, ओव्हर इन्फ्लेशन. म्हणजे जे एकदा फुगा कसा फुगला जातो ते परत त्याच्या पोझिशनमध्ये येत नाही, त्याप्रमाणे ओव्हर इन्फ्लेशन म्हणजे फुगूनच जातात, म्हणजे त्या रिलॅक्स होत नाहीत. एम्फायसिमा अफेक्ट दी वॉल ऑफ द मिलियन्स ऑफ टायनी एअर सॅक्स इन दी लंग्स. एम्फायसिमामध्ये काय होते, जे आपल्या टायनी एअर सॅक्स आहेत म्हणजे अलोलाय काय आहेत आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या लंग्समध्ये जे आहेत, तर त्या टायनी ऑफ म्हणजे खूप सारे असे एअर सॅक्स असतात. त्यामध्ये विच बिकम इन्फ्लेम्ड. अलोलायमध्ये काय होते तर इन्फेक्शन होते. त्या कशा होतात, इन्फ्लेम्ड अँड लूज इलास्टिसिटी. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की अलोलाय लाईक अ फुगा, आपला बलूनसारखं त्याचं फंक्शन असतं. म्हणजे जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळेस ते फुगणं, आणि जेव्हा आपण फुग्यातली हवा कसं सोडलं की फुगा पहिल्यासारखा होतो, त्याप्रमाणेच अलोलायचं फंक्शन असतं. पण आता ह्यामध्ये एम्फायसिमामध्ये काय होते, हे फुगा काय होते, फक्त फुगला जातो. परत तो रिलॅक्स होत नाही. म्हणजे त्याची इलास्टिसिटी काय होते, लूज होते, कॉजिंग द ब्रोंकियल्स टू कोलॅप्स. आणि त्याच्यामुळेच काय होतंय, त्याचं सराउंडिंग जे स्ट्रक्चर आहे पूर्ण, आता लंग्समध्ये काय आहेत, 2 लंग्स असतात, राइट लंग आणि लेफ्ट लंग. तर ह्यामध्ये ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स आणि अलोलाय असे 3 स्ट्रक्चर असतात. तर ह्यामध्ये ब्रॉन्क्युल्स आहेत, तर हे म्हणजे अलोलाय सुद्धा आणि ब्रॉन्क्युल्स हे दोन्ही सुद्धा काय होतंय, कोलॅप्स होतंय. त्यामुळे काय होतंय, ॲज अ रिझल्ट एअर बिकम्स ट्रॅप्ड इन द एअर सॅक. आता त्या इलास्टिसिटी लूज झाल्यामुळं काय, त्या रिलॅक्स होत नाहीत. त्यामुळे जी हवा जी आहे ती काय होते, ट्रॅप होते, साठून राहते. कशामध्ये, अलोलायमध्ये. विच बिकम ओव्हर स्ट्रेच. आणि त्याच्यामुळे त्या अलोलाय ओव्हर स्ट्रेच मे रप्चर ग्रेटली अफेक्टिंग द पर्सन ॲबिलिटी टू ब्रीथ नॉर्मली. त्या रप्चर होऊन जातात आणि त्याच्यामुळं म्हणजे नॉर्मली आपण ब्रीथ जर करू शकतो, तर त्यामध्ये म्हणजे पर्सनची कॅपॅसिटी काय होते, लूज होते, किंवा त्या पर्सनची ॲबिलिटी राहत नाही. म्हणजे नॉर्मली ते ब्रीथ करू शकत नाही, कारण की तिथं अलोलाय काय होतात, पूर्णपणे डॅमेज झाल्यामुळं त्या रिलॅक्स होत नाहीत. म्हणजे हवा जसा फुगा कसा फुगला जातो, परत रिलॅक्स होतो, त्याप्रमाणे एम्फायसिमामध्ये काय होते, अलोलाय पूर्णपणे डॅमेज झाल्यामुळं काय होतात, ओव्हर स्ट्रेच होतात, रप्चर होऊन जातात, आणि त्याच्यामुळं किंवा माणसाला किंवा पेशंटला काय नॉर्मली ब्रीथ करू शकत नाही. तर हे पहा, आता इथं आपण एक हे जे टायनी इथं दिसतंय तुम्हाला, ओव्हर स्ट्रेच झालेल्या अलोलाय आहेत. नॉर्मली अशा टायनी पार्टिकल्स असतात. ही एक साइड जी पाहिली आहे तुम्ही, दिसत आहे स्लाइडवर. तर त्यामध्ये काय होतं, अलोलाय ओव्हर स्ट्रेच म्हणजे नॉर्मलपेक्षा त्या जास्तच फुगलेल्या दिसतात, आणि त्या रिलॅक्स झाल्या नाहीत. त्या तशाच फुगून राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळं काय, तिथं प्रॉपर गॅस एक्सचेंज होत नाही. म्हणजे आपल्या बॉडीला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढं भेटत नाही, आणि त्याच्यामुळं पेशंटला काय होतो, डिसिप्निया होतो. देन आपण काय बघू, कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स ऑफ दी एम्फायसिमा.
कॉजेस. आता हे एम्फायसिमा नेमकं होतो कशामुळं किंवा कशामुळं रिस्क आहे किंवा कोणाला हे म्हणजे एम्फायसेमा होण्याचे चान्सेस आहेत. फर्स्ट काय आहे? स्मोकिंग सिगारेट्स अँड लाँग टर्म सेकंड हँड स्मोक एक्सपोजर. तर स्मोकिंग सिगारेट्स म्हणजे सिगारेट स्मोक जे करतात, लाँग टर्म किंवा जो म्हणजे जे सिगारेट स्मोक करतात किंवा लाँग टर्म सेकंड हँड स्मोक. सेकंड हँड स्मोक म्हणजे काय? म्हणजे दुसऱ्याची आपण घेतली ते नाही. सेकंड हँड म्हणजे काय? आपला मित्र जर करत असेल आणि आपण त्याच्या बाजूला रोज जर बसत असेल, तर त्यामुळे आपल्याला सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. हे झालं काय? फर्स्ट कॉज म्हणजे त्या फर्स्ट कॉज स्मोकिंग सिगारेट अँड लाँग टर्म सेकंड हँड स्मोक. देन सेकंड काय आहे? इन्हालिंग टॉक्सिन ऑर अदर इरिटंट्स. तर यामध्ये काय? इन्हालिंग टॉक्सिन्स म्हणजे जे विषारी प्रोडक्ट्स आहेत किंवा अदर इरिटंट्स जे की आपल्या लंग्सला इरिटेट करणाऱ्या अशा गोष्टी आहेत. मग त्यामध्ये काय? फ्युम्स असेल, डस्ट असेल, ह्या जर गोष्टी जर आपल्या लंग्समध्ये किंवा टॉक्सिक प्रॉडक्ट जे आहेत, ॲसिड वगैरे हे जर आपल्या लंग्समध्ये जर गेलं असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला रिस्क आहे एम्फायसिमा होण्याची. थर्ड वन इज अल्फा 1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी. अल्फा 1 अँटीट्रिप्सिन काय? इट इज अन प्रोटीन. हा एक काय? प्रोटीन आहे. कुठं तयार होतो? इट इज प्रोड्यूस इन लिव्हर. हे तयार कोण करत असते? अँटीट्रिप्सिन जो प्रोटीन जो आहे तो कोण तयार करतो? लिव्हर तयार करतो. पण याचं फंक्शन काय आहे? तर लंग्सला काय करणं? प्रोटेक्ट करण्याचं काम करते. तर ह्याच्यामध्ये जर अल्फा 1 आपल्या शरीरामध्येच जर त्याची डेफिशियन्सी असेल, तर तो लंग्सला आपल्या प्रोटेक्ट करू शकणार आहे का? नाही. त्यामुळे मग अल्फा 1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी जर झाला असेल किंवा अल्फा 1 अँटीट्रिप्सिनची जर डेफिशियन्सी असेल, तर आपल्याला एम्फायसिमा होऊ शकतो. कधी? हा जेनेटिक डिफेक्ट आहे. व्हिच कॅन कॉज एम्फायसिमा ॲट अन अर्ली एज इन नॉन स्मोकर. म्हणजे समजा एखादा नॉन स्मोकर आहे. आता कधी-कधी पेशंट येतात, की बाबा आम्ही स्मोकिंग नाही करत, तरीसुद्धा आम्हाला एम्फायसिमाचा प्रॉब्लेम आहे. मग त्यावेळेस मे बी हा रिस्क फॅक्टर असू शकतो की किंवा त्याला अल्फा 1 अँटीट्रिप्सिनची डेफिशियन्सी असू शकते. हे काय आहे? तर एक प्रोटीन आहे, जो की आपला लिव्हर तयार करत असतो आणि ह्याचं फंक्शन काय आहे? तर लंग्सला आपल्या प्रोटेक्ट करण्याचं. मग नॉन स्मोकरमध्ये हा रिस्क फॅक्टर आहे. जो नॉन स्मोकर पर्सन आहे त्यामध्ये हा एक रिस्क फॅक्टर आहे, लक्षात ठेवा. देन फोर्थ कॉज काय आहे? तर फॅमिली मेंबर्स विथ एम्फायसिमा. म्हणजे काय? आता आपल्या फॅमिलीमध्ये एखाद्याला एम्फायसिमाची जर हिस्ट्री असेल, आपल्या घरामध्ये आपल्या आजोबा असेल किंवा आजी असेल किंवा वडिलांना आपल्या एम्फायसिमा असेल, तर पुढच्या जनरेशनला होण्याचे चान्सेस असतात. देन फिफ्थ कॉज काय आहे? तर एक्सपोजर टू द पोल्युटंट्स ॲट वर्क. म्हणजे एक्सपोजर टू पोल्युटंट्स म्हणजे काय? आपण आता घरामध्ये पण भरपूर अशा गोष्टी आहेत, जे की आपल्या लंग्सला घातक आहेत. मग केमिकल्स असेल, फ्युम्स असेल, डस्ट असेल, आपल्या घरामधली धूळ आहे. फ्यूम म्हणजे काय? धूर वगैरे. आता चुलीचा धूर वगैरे किंवा केमिकल्समध्ये काय भरपूर अशा गोष्टी आपण प्रॉडक्ट वापरतो घरी. फॉर एक्झाम्पल काय? ॲसिड यूज करतात टॉयलेट क्लिनिंगसाठी किंवा मग बाथरूम क्लीनर वगैरे यूज करू शकतो. त्यामध्ये काय असतं? केमिकल्स आणि ते केमिकल्स आपल्या नोजच्या थ्रू जर गेलं, तर ते काय करतं? आपल्या लंग्सला काय करतं? इरिटेट करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एम्फायसिमा होण्याचे चान्सेस असतात. देन सिक्स्थ कॉज काय आहे? तर एक्सपोजर टू इनडोअर अँड आउटडोअर पोल्युशन. एक्सपोजर म्हणजे आपण इनडोअर आणि आउटडोअर पोल्युशनच्या सहवासात असेल किंवा आउटडोअर पोल्युशनमध्ये काय-काय येतं? फॉर एक्झाम्पल मग गाड्यांचा धूर असेल किंवा आपण एखाद्या केमिकल फॅक्टरीमध्ये कामाला असेल किंवा कॉटन फॅक्टरीमध्ये कामाला असेल. अदरवाईज आपण जर टीचर जरी असेल, तर रोज-रोज चॉकचा जो डस्ट येतंय, ते थोडं जाऊन आपल्याला पुढे फ्युचरमध्ये काय होऊ शकतं? एम्फायसिमाची रिस्क होऊ शकते. इंडोर पोल्युशनमध्ये आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, की इंडोर पोल्युशनमध्ये डस्ट आहे, जाळ्या, अगरबत्तीचा स्मेल आहे किंवा मग आपले प्रॉडक्ट्स जे की आपण घरी वापरतो क्लिनिंगचे, त्यामध्ये पण भरपूर असे केमिकल्स असतात, की ते आपल्या लंग्सला काय करतात? इन्फेक्टेड करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एम्फायसिमाची रिस्क असते. देन सेव्हन्थ कॉज फ्रिक्वेंट लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे काय? तर वारंवार आपल्याला म्हणजे एखाद्याला काय दर आठवड्याला किंवा महिन्यातून सारखं सर्दी, खोकला वगैरे होतच राहते. एखाद्या पर्सनची इम्युनिटी कमी असते आणि त्यांना वारंवार रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत असेल, तर पुढे फ्युचरमध्ये त्याला काय आहे? तर एम्फायसिमाची रिस्क असू शकते किंवा एम्फायसिमा होण्याचे चान्सेस असू शकतात. देन 8वा रिस्क फॅक्टर काय आहे? तर हिस्ट्री ऑफ फ्रिक्वेंट चाइल्डहूड लंग इन्फेक्शन म्हणजे काय? आता
एम्फायसिमा झालाय किंवा एखाद्या पेशंटला सारखं ब्रीथिंग प्रॉब्लेम आहे, तर मग त्याला आपण विचारायचं की बाबा की सारखं लहानपणी ह्याला लंग इन्फेक्शन किंवा सर्दी किंवा निमोनिया वगैरे होत होता का? म्हणजे एखाद्याची हिस्ट्री असते की वारंवार रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत असेल किंवा लंग्सला इन्फेक्शन होत असेल, तर पुढे त्याला रिस्क आहे किंवा पुढे त्याला चान्सेस आहेत एम्फायसिमा होण्याचे. नंतरचं रिस्क फॅक्टर काय आहे, तर एज 50 ऑर ओल्डर म्हणजे अबोव्ह 50 किंवा 50च्या पुढचे जे लोक असतात अडल्ट किंवा त्यांना काय रिस्क आहे का? तर त्यांच्यामध्ये काय होतं, इम्युनिटी कमी असते. अबोव्ह 50 काय होते, वय जास्त होतं आणि इम्युनिटी पॉवर कमी होते. त्यामुळं काय आपलं लंग्स तेवढे काय अ, म्हणजे इन्फेक्शनसोबत तेवढं फाईट करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. देन 10th कॉज काय आहे, तर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर. कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर त्यामध्ये काय आहे, तर मार्फन सिंड्रोम. मार्फन सिंड्रोम काय आहे? हा एक काय तर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आहे. यामध्ये काय होतंय, जे फिब्रिलिन 1 हा जे जीन आहे म्हणजे ह्यामध्ये काय होतंय, जेनेटिक म्युटेशन होते. जेनेटिक म्युटेशन म्हणजे काय तर इट इज अन परमनंट चेंज इन द DNA सिक्वेन्स ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे DNA चेंजच होणं ह्यामध्ये. आता मार्फन सिंड्रोममध्ये काय होते, तर हे जे फिब्रिलिन 1 जो जीन आहे, हे काय करते आपल्याला इम्पेअर्ड लंग इलास्टिसिटी अँड ब्रेकडाउन ऑफ एअर सॅक म्हणजे आपल्या एअर सॅकला काय करते ब्रेकडाउन म्हणजे ह्यामध्ये जो मार्फन सिंड्रोम असतो, ह्यामध्ये हा जो जीन आहे, ह्या जीनमध्ये काय होतंय डिफेक्ट होते. ह्या जीनचं काम काय आहे, तर आपलं अलोलाय आहे, एअर सॅक्स ते व्यवस्थित ठेवणं किंवा लंग्सची इलास्टिसिटी आपली मेंटेन ठेवण्याचं काम हे जीन करत असते. तर मार्फन सिंड्रोममध्ये हा जीनचा डिफेक्ट असतो. त्यामुळं म्हणजे कनेक्टिव्हिटी किंवा मार्फन सिंड्रोममुळं एम्फायसिमा होण्याचे चान्सेस आहेत. लास्ट वन इज एच-आय-व्ही इन्फेक्शन. एच-आय-व्ही इन्फेक्शनमध्ये तर आपल्याला माहिती आहे, एच-आय-व्ही पर्सनची इम्युनिटी काय होते, लो होते. त्यामुळे त्याला वारंवार म्हणजे टीबीसारखा आजार लगेचच जडतो. वेट लॉस होतं, वजन कमी होतं. त्यामुळं काय होतं, त्याचं इम्युनिटी पॉवर कमी होते आणि त्याला इन्फेक्शन होऊन एम्फायसिमा होण्याचे चान्सेस असतात. हे झाले काय आपले कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स ऑफ दी एम्फायसिमा. समजले का तुम्हाला? काय-काय पाहिलं आपण? सिगारेट स्मोक वगैरे, टॉक्सिन आपल्या लंग्समध्ये गेले असेल, अदरवाईज अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी जर असेल. हा काय अल्फा-1 अँटीट्रिप्सिन हा एक प्रोटीन आहे. तो आपल्या लंग्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं. हा जर प्रोटीन आपल्या म्हणजे शरीरामध्ये जर कमी झाला, तर आपल्याला हा एम्फायसिमा होऊ शकतो किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणाला एम्फायसिमा असेल, तरीसुद्धा आपल्याला एम्फायसिमा होऊ शकतो. आपण इनडोअर, आउटडोअर पोल्युशनला जर एक्सपोज असाल किंवा आपलं वर्किंग कंडिशनच आपण एखाद्या डस्टच्या ठिकाणी किंवा केमिकल फॅक्टरीमध्ये जर कामाला असेल किंवा आपल्याला वारंवार रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत असेल किंवा चाइल्डहूड आपली हिस्ट्री असेल एखाद्याची की लंग इन्फेक्शनची किंवा अबाऊ 50 एज असेल, तर ह्यांच्यामध्ये काय होऊ शकते एम्फायसिमाचे चान्सेस आहेत. ओके, गॉट इट? नेक्स्ट, तर हे झाले बघा कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स ऑफ एम्फायसिमा. हे काय फॅमिली हिस्ट्री ऑफ एम्फायसिमा आहे. ऑक्युपेशनल पोल्युटन्स म्हणजे काय आपण केमिकल फॅक्टरी किंवा कॉटन फॅक्टरी किंवा डस्ट वगैरे जिथं असेल अशा ठिकाणी जर आपण कामाला असेल, इनडोअर आउटडोअर पोल्युशन जर असेल, अबाऊ 50 एज असेल, मार्फन सिंड्रोम, टॉक्झिन्स, इरिटंट्स अँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग म्हणजे आपण आपला मित्र जर रोज करत असेल आणि आपण रोज त्याच्या शेजारी बसत असेल तर आपल्याला होण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट, देन टाइप्स ऑफ एम्फायसिमा. There are 3 types of emphysema. First one is a centrosinar emphysema. Centrosinar emphysema म्हणजे काय आहे? Begins in the respiratory bronchioles and spread peripherally. हा कुठं होतो? तर respiratory bronchioles. ब्रॉन्क्युअल्स काय आहेत? जे ब्रॉन्को आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवते. स्लाइडवर तुमच्या एक डायग्राम दिसत आहे. तर हे काय फर्स्ट आपण बघत आहे सेंट्रिसिनार एम्फायसिमा. ह्यामध्ये काय होतंय, तर हे जो एम्फायसिमा होतो ह्यामध्ये, तर हे कुठं स्टार्ट होतंय रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल्स अँड स्प्रेड पेरिफेरली म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला हे काय आहेत ब्रॉन्क्युअल्स. हे काय आपलं ब्रॉन्काय. हे मोठं ब्रॉड जो आहे तो ब्रॉन्काय, हे ब्रॉन्क्युअल्स आणि इथे जे टायनी पार्टिकल्स असतात ते अलोलाय असतात. एक मिनिट. तर हे सेंट्रिसिनार कुठं स्टार्ट होतंय? इथं ब्रॉन्क्युअल्सला स्टार्ट होतो आणि पूर्ण हा इथं दिसतोय स्प्रेड झालेला, हा पूर्ण स्प्रेड होतो. हा झाला फर्स्ट टाइप सेंट्रिसिनार एम्फायसिमा. देन सेकंड टाइप काय आहे आपला, तर हा जो सेंट्रिसिनार आहे
हा कुठं स्टार्ट होतो, तर बिगिन्स इन रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स, ह्या ब्रॉन्क्युल्सला स्टार्ट होतो आणि पूर्ण स्प्रेड पेरिफेरली, म्हणजे आजूबाजूला सगळीकडे काय होतो, स्प्रेड होतो. दिस फॉर्म इज असोसिएटेड लॉंग स्टँडिंग सिगारेट स्मोकिंग. आणि हे कोणामध्ये जास्त दिसून येतो, जे लॉंग स्टँडिंग सिगारेट स्मोक, म्हणजे जे खूप जास्त सिगारेट किंवा दीर्घकाळ सिगारेट स्मोकिंग करतात, अशा पर्सनमध्ये हा सेंट्रीसिनार एम्फायसिमा दिसून येतो. देन सेकंड टाईप काय आहे आपला, पॅनासिनार एम्फायसिमा. पॅनासिनार एम्फायसिमा कधी होतो, देअर इज डिस्ट्रक्शन ऑफ रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स, अलोलार डक्ट्स आणि अलोलाय. ह्याच्यामध्ये काय होते, अलोलाय डिस्ट्रक्शन होतात, हे जे ब्रॉन्क्युल्स आहे ते पण इन्व्हॉल्व असतं, आणि अलोलाय डक्ट्स सुद्धा काय असतात, इन्व्हॉल्व. म्हणजे हे काय, डिस्टल भाग जो आहे हा पूर्ण डिस्टल भाग काय होतो, यामध्ये इन्व्हॉल्व होतो. म्हणजे पॅनासिनारमध्ये काय येतं, हे ब्रॉन्क्युल्स, ह्या ज्या डक्ट्स आहेत आपल्या, डक्ट्स आणि अलोलाय, हे सगळं इन्व्हॉल्व कशामध्ये असतं, पॅनासिनारमध्ये. आणि थर्ड जो टाइप्स आहे कोणता, पॅरासेप्टल एम्फायसिमा. तर पॅरासेप्टल एम्फायसिमा, तर ह्यामध्ये काय होते, पॅरासेप्टल एम्फायसिमा अल्सो नोन, ह्यालाच काय म्हणतात, डिस्टल ॲसिनार एम्फायसिमा. आणि ह्यामध्ये पण सेम काय आहे, पूर्ण अलोलार डक्ट्स, अलोलार सॅक्स काय होतात, इन्व्हॉल्व होतात. हे इथे दिसतंय तुम्हाला, हे पॅरासेप्टल, म्हणजे हे पूर्ण अलोलाय, अलोलार डक्ट्स इन्व्हॉल्व असतात. म्हणजे खालचा पूर्ण लंग्सचा खालचा जो भाग आहे, डिस्टल भाग आहे, हा इन्व्हॉल्व असतो. हे झाले काय आपले 3 टाइप्स ऑफ किंवा 3 टाइप्स ऑफ एम्फायसिमा. फर्स्ट आहे सेंट्रीसिनार. सेंट्रीसिनारमध्ये काय आहे, पूर्ण ब्रॉन्क्युल्स आणि सराउंडिंग भाग, म्हणजे ब्रॉन्क्युलचा सराउंडिंग भाग. आणि हे कोणामध्ये जास्त येते, जे लॉंग स्टँडिंग सिगारेट स्मोक करतात त्यांच्यामध्ये हा सेंट्रीसिनार एम्फायसिमा दिसून येतो. दुसरा आपण बघितला कोणता, पॅनासिनार एम्फायसिमा. पॅनासिनारमध्ये काय काय आहे, तर पॅनासिनार हे काय, तर रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स, अलोलार डक्ट्स आणि अलोलाय, ह्या तिन्ही गोष्टी, म्हणजे लोअर हाफ ऑफ दी लंग्स, म्हणजे अर्धा भाग आपला लंग्सचा अर्धा भाग काय होतो, पॅनासिनारमध्ये इन्व्हॉल्व असतो. म्हणजे ह्या ब्रॉन्क्युल्स इन्व्हॉल्व असतात, हे अलोलाय इन्व्हॉल्व असतात आणि अलोलार डक्ट इन्व्हॉल्व असतात. आणि थर्ड आपण लास्ट कोणता बघितला, पॅरासेप्टल. पॅरासेप्टल म्हणजे काय, डिस्टल जो भाग आहे, हा शेवटचा भाग लंगचा, हा इन्व्हॉल्व असतो पॅरासेप्टलमध्ये. गॉट इट. देन नेक्स्ट, पॅथोफिजिओलॉजी ऑफ दी एम्फायसिमा. पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय, डिसीज कसा प्रोग्रेस होतो, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एम्फायसिमा व्हायला लागला पण तो कसा होतो, हे आपण डिटेलमध्ये बघू. तर पॅथोफिजिओलॉजी काय, ड्यू टू इटॉलॉजिकल फॅक्टर्स. इटॉलॉजिकल फॅक्टर म्हणजे काय, आपण इटॉलॉजी पाहिली, काय काय होते इटॉलॉजिकल फॅक्टर्स, सिगारेट स्मोकिंग आहे, सेकंड हँड स्मोक आहे, देन टॉक्झिन प्रोडक्ट आहेत, इनडोअर पोल्युशन आहे, आउटडोअर पोल्युशन. म्हणजे हे काय झाले आपले इटॉलॉजिकल फॅक्टर्स. ह्या इटॉलॉजिकल फॅक्टर्समुळं काय काय होतं, लॉस ऑफ इलास्टिक रिकॉईल ऑफ एअरवेज फ्रॉम ब्रेकडाऊन ऑफ इलास्टिन बाय द एन्झाईम इलास्टेज. म्हणजे हे जे आपण इटॉलॉजी, म्हणजे आपल्या नाकामध्ये डस्ट गेली किंवा एखादा टॉक्झिन प्रोडक्ट गेलं, त्यामुळं काय होतं, आपली इलास्टिक रिकॉईल ऑफ एअरवेज फ्रॉम द ब्रेकडाऊन ऑफ इलास्टिन बाय द एन्झाईम इलास्टेज. जो आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम असतो, एन्झाईम इलास्टेजचा फंक्शन काय, तर हे जे इलास्टेज आहे, हे काय करतं, इलास्टिन, ह्या इलास्टिन प्रोटीनला काय करत असतं, इलास्टिन काय, तर हा प्रोटीन आहे, हा प्रोटीन काय करत असतं, जे आपल्या अलोला आहेत, तर त्याच्यामध्ये इलास्टिसिटी किंवा इलास्टिक रिकॉईल करण्याचं काम कोण करत असतं, हा इलास्टिन प्रोटीन करत असतं. आणि हा इलास्टिन प्रोटीन कोण रिलीज करत असतं, तर एन्झाईम इलास्टेज. म्हणजे जे आपलं इलास्टिक जे आहे किंवा इलास्टिकचं फंक्शन काय, आपण एखादा फुगा किंवा एखादं रबर ओढलं तर ते रबर असं ताणलं गेलं तर ते लगेचच परत येतं की नाही वापस, त्याप्रमाणे आपल्या अलोलाय असतात. म्हणजे आपल्या लंग्समध्ये एअर गेली की त्या ज्या अलोलाय आहेत त्या काय होतात, फुगतात. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो त्यावेळेस काय होते, अलोलाय परत ॲज इट इज म्हणजे त्यांच्या पोझिशनला येतात. पण ह्याच्यामध्ये काय होते, ड्यू टू इटॉलॉजिकल फॅक्टर, म्हणजे आपल्या नोजच्या थ्रू म्हणजे डस्ट वगैरे गेली तर तिथं काय होते, अलोलायची जी इलास्टिसिटी आहे तर ती काय होते, लूज होते. कशामुळं, तर हे एन्झाईम इलास्टिन हा प्रोटीन रिलीज करत असतं. तर हे काय होते, डॅमेज होते, त्यामुळं इलास्टिसिटी तिची लूज होते किंवा लॉस होते. देन इट्स लीड टू, ह्याच्यामुळं काय होतं, लंग्स बिकम डॅमेज. लंग्स काय होतात, डॅमेज होतात बिकॉज ऑफ रिॲक्शन टू इरिटंट्स एंटरिंग द एअरवेज अँड अलोलाय.
म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे इरिटंट्स एंटर केलेले आहेत अलोलायमध्ये किंवा एअरवेजमध्ये, तर त्या म्हणजे एंटर केल्यामुळं काय होतं, आपला लंग्स काय होतंय, डॅमेज होतो आणि त्यामुळं काय होतंय, इट्स लीड टू ह्याच्यामुळं काय होतंय, कोलॅप्स ऑफ रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स. ज्या रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स आहेत, त्या पण काय होतात, कोलॅप्स होतात. कॉझिंग एअरवे ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे तिथं काय होतं, एअरवे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे हवा काय होते, तिथंच काय होते, साठून राहते. हं? कारण की हवा आपण मगाशीच सांगितलं तुम्हाला की अलोलायचं फंक्शन काय, अलोलाय ह्या ज्या आहेत अशा अलोलाय असतात. ह्याचं काम काय, ज्यावेळेस हवा अशी येते त्यावेळेस हे अलोलाय काय होतात, हवामध्ये घेतात. परत जेव्हा हवा बाहेर जाते ते परत ॲज इट इज अशा छोट्याशा होतात. पण ह्यामध्ये काय होतं, एम्फायसिमामध्ये हे जे अलोलाय आहे ते अशा छोट्या न राहता त्या काय होतात, अशा एकदम अशा फुगल्या जातात. म्हणजे त्याची इलास्टिसिटी काय होते, लूज होते. कशामुळं? ड्यू टू इटॉलॉजिकल फॅक्टर्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या लंग्समध्ये काय होतात, इरिटंट्स गेल्यामुळे काय होतं, आपलं लंग डॅमेज होतं. लंग्स डॅमेज झाल्यामुळे तिथले ब्रॉन्क्युल्स सुद्धा डॅमेज होतात आणि तिथं एअरवे, हवा काय होते, पूर्ण साठून राहते. एअरवे ऑब्स्ट्रक्शन होते. म्हणजे हवेचा मार्ग पूर्ण काय होतो आपला, साठून राहतो किंवा ऑब्स्ट्रक्टेड होतो. त्यामुळं काय होते, वॉल्स ऑफ अलोलाय आर डिस्ट्रॉइड. ज्या अलोलायच्या वॉल्स आहेत, ह्या ज्या वॉल्स आहेत, ह्या पण काय होतात, तिथं इरिटंट्स गेल्यामुळं काय होतात, डॅमेज होतात, डिस्ट्रॉय होतात. त्याच्यामुळं काय होतं, रिड्युसेस द लंग सरफेस एरिया अवेलेबल फॉर गॅस एक्सचेंज. आता हे जे आहे, हं, तर ह्यामधलं काय होतंय, इरिटंट्समुळं काय होतो, हा सरफेस एरिया आहे. हा सरफेस एरिया पूर्ण काय होतंय, रिड्यूस होते म्हणजे कमी होते. आपला अलोलाय बलूनसारखे असतात. ह्याच्यामधली इलास्टिसिटी लूज झाल्यामुळं काय होते, तिथला सरफेस एरिया कमी होतो. त्या एकदमच अशा डिफ्लेट होतात, फुगून जातात. म्हणजे हवा जरी आली, तर हे काय होते, हवा इथं साठून राहते. म्हणजे नवीन आपण जे ऑक्सिजन किंवा नवीन हवा घेतली किंवा श्वास घेतला, तर इथं काय होणार, थोडंच हवा जाणार आणि ऑलरेडी इथं काय होते, हवा साठून राहिल्यामुळे थोडीच हवा जाणार. आपल्या बॉडीला पण थोडीच हवा भेटणार. त्यामुळं काय होते, it prevent the alveoli from deflecting completely and the person has difficulty to exhaling. तर इथं पूर्ण हवा साठून राहिल्यामुळं कमी हवा जाते. त्यामुळे ह्या पूर्णपणे डिफ्लेट होतात, कंप्लीटली डिफ्लेट होतात आणि त्यामुळे पर्सन काय करू शकते, हॅज अ डिफिकल्टी टू एक्झाल म्हणजे श्वास सोडण्यासाठी त्याला काय होतो, त्रास होतो. हं? हे काय झालं, आपली पॅथोफिजिओलॉजी समजलं का? ड्यू टू इटॉलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन प्रोडक्ट गेल्यामुळे काय होते, जी अलोलायची इलास्टिसिटी आहे ती लूज होते. इलास्टिसिटी लूज झाल्यामुळं काय होते, तिथल्या पूर्ण ब्रॉन्कियल्स काय होतात, कोलॅप्स होतात. ब्रॉन्कियल कोलॅप्स झाल्यामुळे तिथलं लंग्ससुद्धा काय होते, डॅमेज होऊन जाते. लंग डॅमेज झाल्यामुळं काय होतात, अलोलायचा जो सरफेस एरिया आहे म्हणजे जो अ, हवा घेण्यासाठी किंवा गॅस एक्सचेंज होण्यासाठी जे एरिया आहे किंवा जो स्पेस आहे तो काय होतो, कमी होतो. स्पेस कमी झाल्यामुळे हवा पण कमी जाणार किंवा गॅस पण तिथं किंवा ऑक्सिजन कमी जाणार. ऑक्सिजन कमी गेल्यामुळे आपल्या बॉडीला ऑक्सिजन कमी भेटणार. त्याच्यामुळं पर्सनला काय होणार, डिफिकल्टी टू एक्झालिंग म्हणजे काय होणार, तिथं डिसिप्निया पेशंटला होणार म्हणजे डिफिकल्टी ब्रीथिंगला होणार. हे झालं काय, पॅथोफिजिओलॉजी. इथं दिसतंय बघा तुम्हाला. ही झाली पॅथोफिजिओलॉजी स्लाइड. ह्यामध्ये काय आहे, हे बघा नॉर्मल पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय, इथं आपण असा श्वास घेतो, इथं गॅस हे जे आहे अलोलाय, इथं काय होतंय, बॅलन्स होतंय, बॅलन्स फंक्शनिंग काय होतंय, तिथं प्रॉपर होतंय. म्हणजे इथून आपण श्वास असा, हे काय आपला ट्रकिया, हे ब्रॉन्कायच्या थ्रू काय होतंय, ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये येणार. इथं गॅस एक्सचेंज होतो. गॅस एक्सचेंज म्हणजे इथं काय, थ्रू दी ब्लड वेसल काय होणार, ऑक्सिजन त्या ब्लडच्या थ्रू जाणार पूर्ण बॉडीला आणि नंतर काय, जो आपण ब्लड म्हणजे बॉडीमधलं जे कार्बन डायऑक्साईड घेतो ते पूर्ण इथून काय होतंय, वापस आपण परत थ्रू दी नोज बाहेर काढतो. पण ह्यामध्ये काय होतंय, एम्फायसिमामध्ये हे जे दिसतंय, इथून आपण हवा घेतोय, तर हे काय अलोलाय पूर्ण डिफ्लेट झालेल्या दिसतात, फुगलेल्या दिसतात. त्यामुळं काय, इथं प्रॉपर गॅस एक्सचेंज होत नाही म्हणजे डिसफंक्शन होतं आणि त्याच्यामुळं काय, तिथं एम्फायसिमा किंवा पेशंटला ब्रीथिंग डिफिकल्टी येऊ शकते. हं? समजलं एवढं? देन नेक्स्ट काय आहे, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ एम्फायसिमा. आता क्लिनिकल फीचर म्हणजे काय, आता हा डिसीज झाल्यावर काय काय त्रास होतो, मग काय काय होणार, आता आपण पाहिलंय की पेशंटला श्वास घेता येत नाही किंवा ऑक्सिजन नाही भेटला आपल्या बॉडीला तर काय होणार, प्रॉपर आपल्या बॉडीची जेवढी डिमांड आहे तेवढी आपल्याला नाही भेटली, तर मग काय होणार, आपल्याला श्वास घ्यायला त्रास होणार. आणखी काय होणार, तर फर्स्ट
तिथं म्युकस प्रोडक्शन होतं, त्यामुळे कफिंग इन द मॉर्निंग, जास्त काय होणार, कफ होणार आणि मोस्ट ऑफ कधी तर मॉर्निंगला कफ दिसणार. देन कफिंग अप क्लिअर स्पुटम. कफिंग अप क्लिअर स्पुटम म्हणजे काय होते, कफ प्रोडक्शन होते, म्हणजे स्पुटम प्रोडक्शन होते, तो कसा असतो, क्लिअर असतो, म्हणजे व्हाईट स्पुटम असतो, म्युकोप्युरलंट नसतो. देन थर्ड काय आहे, विजिंग. विजिंग म्हणजे काय, ज्यावेळेस आता स्पुटम आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्यामध्ये बेडके किंवा थुंकी निर्माण होते, त्यावेळेस काय होते, श्वास घेताना घरघरा असा आवाज येतो. तुम्ही जर पाहिलं असेल लहान लेकरामध्ये कधी कफ वगैरे झाला तर तुम्ही झोपेत जर बाळ बघितलं असेल तर त्याचा घरघर घरघर असा श्वास घेताना आवाज येतो. त्याप्रमाणेच काय होतं, एम्फायसिमाच्या पेशंटला काय होतंय, स्पुटम कलेक्शन म्हणजे छातीत स्पुटम झाल्यामुळे, थुंकी तयार झाल्यामुळे काय होतंय, घरघर असा आवाज येतो श्वास घेताना. नेक्स्ट काय आहे, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय, जेवढं आपल्या बॉडीला ऑक्सिजन पाहिजे तेवढं डिमांड भेटत नाही, त्यामुळं काय, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे डिसिप्निया तिथं दिसून येतो. हं, त्यालाच आपण काय म्हणतो, डिसिप्निया किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. देन डिक्रीज एक्सरसाइज टॉलरन्स. डिक्रीज एक्सरसाइज टॉलरन्स म्हणजे काय, आता एखादं आपण काम करत असेल, आता आपल्याला जर ह्यामध्ये काय होणार, श्वास व्यवस्थित किंवा अलोलाय काय करते, जेवढं आपल्या बॉडीला डिमांड आहे तेवढं आपला ऑक्सिजन भेटत नाही, त्यामुळे काय होते, ऑक्सिजनची डेफिशियन्सी असते, जेवढं ऑक्सिजन पाहिजे तेवढं भेटत नाही. त्यामुळे आपण एखादं काम करत असेल तर तिथं काय होते, आपली कॅपॅसिटी काय होते त्यामध्ये कमी होते. डिक्रीज एक्सरसाइज टॉलरन्स म्हणजे आपल्यामध्ये जास्त कॅपॅसिटी राहत नाही किंवा आपण जास्त एक्सरसाइज किंवा एखादं काम करण्याची कॅपॅसिटी काय होते, कमी होते. म्हणजे समजा थोडं आपण 4 पायऱ्या जरी चढला, जर आपल्याला एम्फायसिमा झाला तर 4-5 पायऱ्या जरी चढल्या किंवा थोडंसं चढलं, स्टेअर वगैरे चढल्या, तर मग काय होणार, थकवा येणार किंवा थोडासा दम लागल्यासारखं होणार. नेक्स्ट काय आहे तर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. शॉर्टनेस ऑफ ब्रीथमध्ये काय, तेच जसं मी मगाशी सांगितलं. हां, तर इन्क्रीज शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. इन्क्रीज त्यामध्ये काय होते, जास्त श्वास घ्यायला त्रास होते. थोडंही चाललं की धाप लागणं, ह्याप्रमाणे प्रकार दिसून येतो. नंतर काय, रॅपिड ब्रीथिंग. आता आपलं रॅपिड ब्रीथिंग होणं म्हणजे काय तर थोडंसं कधी-कधी आपण हे हे होतं ना, की ऑक्सिजन नाही भेटलं एखाद्या रूममध्ये, कोंदट रूममध्ये जर आपल्याला ठेवलं, तर तिथं काय होतंय, किंवा एखादा भुयाराडला किंवा फॉर एक्झाम्पल काही-काही मंदिरं अशा असतात, की खाली भुयारामध्ये असतात. अशा ठिकाणी आपण जर गेलं, तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. मग आपण एकदमच श्वास घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे रॅपिड ब्रीथिंग तिथं व्हायला लागते. नेक्स्ट काय, चोकिंग सेन्सेशन व्हेन फ्लाइंग लॅट. लाईंग फ्लॅट म्हणजे ज्यावेळेस आपण सपाट किंवा सुपाईन पोझिशनमध्ये झोपतो, त्यावेळेस चोकिंग सेन्सेशन म्हणजे असं कुणीतरी आपला गळा दाबत आहे असं आपल्याला फिलिंग होते, अडकल्यासारखं. कधी-कधी होतं ना आपल्याला, कोंदट ठिकाणी जर बसवलं तर मग एकदमच कुणीतरी लगेचच आपण म्हणतो ना, खिडक्या काढा किंवा एखादी खिडकी काढा, दरवाजा काढा. कशामुळं? तर तिथे काय होतंय, लॅक ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही. त्यामुळे आपल्याला चोकिंग सेन्सेशन म्हणजे गळा दाबल्यासारखं फिलिंग येते. म्हणजे म्हातारे माणसं तुम्ही पाहिलं असेल, कधी-कधी म्हणतात, "बाबा मला उशाला काहीतरी दे." एकदम फ्लॅट सुपाईन पोझिशनमध्ये झोपलं की त्यांना काय होतंय, असं श्वास घेता येत नाही. थोडं तरी त्यांना उशाला लागतंच. त्याप्रमाणे ह्यामध्ये दिसून येतं. सायनोसिस. सायनोसिस म्हणजे काय? सायनोसिस म्हणजे काय? ब्लूइश डिस्कलरेशन ऑफ स्किन. ह्यामध्ये काय होते, आपले बोटाचे नखं, लिप्स असेल, हे काय होतात, ब्लूइश डिस्कलरेशन. हे ब्लूइश डिस्कलरेशन कशामुळे होतं? ड्यू टू द लॅक ऑफ ऑक्सिजन इन दी ब्लड. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजनची जर कमतरता जर झाली, त्यामुळे काय होते, ब्लूइश म्हणजे निळसर. आता तुम्ही जर पाहिले का कधी, स्नेक बाईटचा पेशंट जर असेल, स्नेक बाईट जर झाला असेल, साप वगैरे चावला, तर काय करतात आपण त्यामध्ये, त्या भागाला समजा बोटाला इथं चावला असेल, तर काय करतो आपण, इथं पॅक लावतो किंवा पॅक असं काहीतरी बांधलं जातं. कशासाठी? की पॉइझन पुढे जाऊ नये. म्हणजे हे जे पॉइझन आहे, हे पूर्ण बॉडीला स्प्रेड होऊ नये. मग एवढं पॅक बांधतात की इकडे ब्लड फ्लो होत नाही. त्यामुळे काय होतं, इथली स्किन काय होते, निळसर होते. तर ह्यामध्ये पण काय होते, सायनोसिस होतं पेशंटला. म्हणजे ऑक्सिजन जेवढं पाहिजे तेवढं आपल्या बॉडीमध्ये नसते. त्यामुळे म्हणजे निळसर लिप्स आपले किंवा बोटं वगैरे दिसायला लागतात. परत फटीग नॉर्मली आहे, की आपल्याला ऑक्सिजन नाही भेटलं की थकवा जाणवतोच. रेस्पिरेटरीचा कोणताही डिसीज असेल, तर त्यामध्ये फटीग कॉमन आहे, की थकवा येतोच. आपल्याला थोडासुद्धा थ्रोट इन्फेक्शन जरी झालं, तरी आपण थोडं 2-4 पावलं चालले की काय होते, त्यामध्ये
थकवा जाणवतो आपल्याला. नंतर बॅरल चेस्ट. बॅरल चेस्ट म्हणजे काय? बॅरल चेस्ट म्हणजे काय होतं? अँटेरियो पोस्टेरियर जे डायमीटर आहे किंवा अँटेरियो पोस्टेरियर जे चेस्टची साईज आहे ती काय होते ह्यामध्ये इन्क्रीज होते. म्हणजे पुढून पण असं काय होतं, छाती फुगली जाते आणि मागून पण काय होते, छाती फुगली जाते. त्यालाच काय म्हणतो आपण? बॅरल चेस्ट. आणि हे बॅरल चेस्ट कशामध्ये दिसतं? हा MCQचा क्वेश्चन आहे. लिहून ठेवा की बॅरल चेस्ट प्रेझेंट इन एम्फायसिमा. हे एम्फायसिमामध्ये दिसून येतं बॅरल चेस्ट. म्हणजे आपल्या छातीचा आकार वाढतो. पुढून पण छाती अशी फुगते आणि मागून पण काय होते, छाती फुगते. त्यालाच काय म्हणतो आपण? बॅरल चेस्ट. नेक्स्ट काय आहे? हिमोप्टॅसिस. हिमोप्टॅसिस म्हणजे काय? हिमोप्टॅसिस कशामध्ये दिसतं? टीबीच्या पेशंटमध्ये हा मेन क्लिनिकल फीचर आहे. म्हणजे काय? हिमोप्टॅसिस. जेव्हा हिम रिलेटेड टू ब्लड, जेव्हा हिम हा शब्द येतो, हिम म्हणजे काय असतं? तर हा हिम म्हणजे काय? तर ब्लड. हिमोप्टॅसिस म्हणजे काय? आपल्या थुंकीमध्ये काय होणं? ब्लड प्रेझेंट असणं. त्याला काय म्हणायचं? हिमोप्टॅसिस. लक्ष ठेवायचं. कधी पण हिम आलं, हिमच्या पुढे काही येऊ, तर हिम जर आलं रिलेटेड टू ब्लड म्हणजे हिमोप्टॅसिस म्हणजे काय? ब्लड प्रेझेंट इन द स्पुटम. हे झाले काय आपले क्लिनिकल फीचर्स ऑफ द एम्फायसिमा. समजलंय? नेक्स्ट आपण पुढचं काय? तर नेक्स्ट काय आहे क्लिनिकल फीचर? स्वेलिंग इन द अँकल्स अँड लेग्स. ह्याच्यामध्ये काय होते? अँकल्स आणि लेग म्हणजे आपले जे पायावर किंवा अँकल्स म्हणजे त्याच्यावर काय होते? स्वेलिंग येते. नंतर नेक्स्ट काय आहे? लॉस ऑफ अपेटाईट अँड वेट. आता जनरली आहे, साधं जरी आपल्याला सर्दी वगैरे झाली तरी काय होते? आपल्याला जेवण जात नाही. कशामुळं? तर एक तर स्पुटम कलेक्शन झालेलं असतं. स्पुटम कलेक्शन झाल्यामुळं काय होतं? आपल्याला आपला स्मेल येतो किंवा त्यामुळं काय होते? जेवण जात नाही आणि जेवण नाही गेलं की त्याचा इफेक्ट कशावर होतो? आपल्या वजनावर होतो. म्हणजे वेट लॉस सुद्धा लगेच दिसून येतं. नंतर हार्ट फेल्युअर होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत, की ह्याच्यामुळं काय? हार्ट फेल्युअर सुद्धा होऊ शकतं. कशामुळं? तर ह्याचा पूर्ण लोड कशावर होऊ शकतो? आपल्या हार्टवर. किंवा आपल्या हार्टला प्रॉपर जर ऑक्सिजन सप्लाय, ब्लड सप्लाय नाही झाला तर त्याचा इफेक्ट आपल्या हार्टवर होतो आणि हार्ट फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात. हार्ट फेल्युअर बरोबरच काय होतं? राईट चेंबर ऑफ जे हार्टचा आहे तो काय होतं? एनलार्जमेंट ह्यामध्ये दिसून येऊ शकतं. हे तुम्हाला दिसतात बघा स्लाइडमध्ये क्लिनिकल फीचर्स. पाहून घ्या एकदा. एवढे समजले का क्लिनिकल फीचर्स? देन नेक्स्ट डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. आता डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजे काय? आता हा डिसीज झालाय, एम्फायसिमा झालाय, हे कशावरून ओळखायचं? आता आपण लगेचच पेशंटच्या ह्याच्यावरून आपण म्हणू शकतो का? पेशंट सांगत आहे की मला श्वास घेता येत नाही किंवा मला श्वास घ्यायला त्रास होतोय, डिसिप्निया होतोय की म्हणजे डिफिकल्टी होते, त्याच्यावर लगेच आपण म्हणायचं का नाही याला एम्फायसिमाच झालाय. तर मग आता हे शुअर किंवा आपल्याला खात्री करायची की ह्याला हाच डिसीज झालाय, तर त्यासाठी काय काय टेस्ट करायच्या? तर हेल्थ हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री, कोणताही डिसीज कंडिशन असेल, हे 2 कॉमन आहेत. ह्या 2 जे आहे, ह्या 2 कॉमन लिहायचं. कोणताही डिसीज असेल म्हणजे मेडिकल हिस्ट्री. पहिले आपण काय करणार? पेशंटला, कोणताही पेशंट असेल त्याला आधी मेडिकल हिस्ट्री घेणार. मेडिकल हिस्ट्रीमध्ये आपण काय विचारणार? आपण कॉजेस बघितले की तो त्याचा ऑक्युपेशनल एक्सपोजर असेल किंवा मग त्याला जर स्मोकिंग वगैरे करत असेल, तर आपण हे हिस्ट्रीमध्ये विचारायचं. म्हणजे कामाचं ठिकाण त्याचं विचारायचं किंवा त्याला काही हॅबिट आहे का? स्मोकिंग वगैरे करतोय का? त्यामुळे सुद्धा एम्फायसिमा होऊ शकतो. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये काय दिसून येईल मग आपल्याला? आपण पाहिलं क्लिनिकल फीचर्समध्ये बॅरल चेस्ट प्रेझेंट असतं. म्हणजे छातीचा आकार काय होतो? वाढतो. मग फिजिकल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला आपण जेव्हा ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेस काय होतंय? बॅरल चेस्ट दिसून येतं. नंतर आपण परकशन जर केलं तर फ्लुइड कलेक्शन म्हणजे काय? चेस्टवर काय करायचं? हात ठेवायचा आणि टॅप करायचं. दिस इज अ परकशन. त्यालाच काय म्हणतो आपण? परकशन. टॅप केल्यानंतर फॉर एक्झाम्पल काय आपण टाकी कधी पाहिली का? टाकी, भरलेली टाकी आणि भरलेला कधी पण टाकीला तुम्ही हे करा की अर्धी टाकी जर भरलेली असेल तर भरलेलं म्हणजे जिथं पाणी आहे तिथं टॅप करून बघायचं, तो साऊंड वेगळा येतो आणि जिथं पाणी नाही तिथं टॅप करायचं, तो साऊंड वेगळा येतो. त्याप्रमाणेच आपल्या बॉडीमध्ये म्हणजे लंग्सला पण काय करतो आपण? परकशन करतो. म्हणजे फ्लुइड कलेक्शन असेल तर तिथं टॅप जर केलं तर साऊंड आपल्याला ऐकायला भेटतो. हे झालं काय? फर्स्ट हेल्थ हिस्ट्री आणि फिजिकल एक्झामिनेशन. नंतर काय आहे? स्पायरोमेट्री. स्पायरोमेट्रीमध्ये काय करतो आपण? स्पायरोमेट्री काय आहे? स्पायरोमीटर पाहिले का? इट इज अन
डिव्हाइस, हे काय डिव्हाइस आहे, ह्यामध्ये काय केलं जातं आपलं, आपण म्हणजे किती ऑक्सिजन घेतो, म्हणजे किती O2 घेतो आणि किती सोडत आहेत हे मेजर केलं जातं स्पायरोमेट्रीमध्ये. स्पायरोमेट्री म्हणजे त्याचं काय करायचं, हाऊ ऑक्सिजन किती ऑक्सिजन घेत आहे आणि किती सोडत आहे, हे आपण त्या स्पायरोमेट्रीमध्ये चेक केलं जातं. देन थर्ड काय आहे तर पी-एफ-टी. पी-एफ-टी म्हणजे काय? पल्मनरी फंक्शन टेस्ट. पल्मनरी फंक्शन टेस्टमध्ये काय केलं जातं? ही एक टेस्ट आहे. ह्यामध्ये काय केलं जातं? आपलं लंग्स कसं वर्किंग करत आहे. म्हणजे किती ऑक्सिजन घेत आहे, किती सोडत आहे, आपल्या लंग्सची कॅपॅसिटी किती आहे, हे सगळं ह्यामध्ये चेक केलं जातं. पल्मनरी फंक्शन टेस्ट. नंतर ह्यामध्ये मग आपल्याला कळतं, की आपलं लंग्स किती काम करत आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला स्पायरोमेट्री आणि म्हणजे ऑक्सिजन किती घेत आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहिलं जातं. नंतर काय चेस्ट एक्स-रे आणि सीटी स्कॅन. चेस्ट एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये काय करतो आपण, एक्स-रेमध्ये काय केलं जातं, इमेजेस घेतल्या जातात. म्हणजे इमेजेसमध्ये काय दिसतं, कुठं फ्लुइड कलेक्शन झालंय का, इन्फेक्शन किती आहे, कोणत्या लोबला आहे, किंवा पूर्ण लंग्स इन्फेक्टेड झालंय का, हे सगळं आपल्याला एक्स-रेमध्ये दिसतं. सीटी स्कॅनमध्ये पण काय केलं जातं, सीटी स्कॅनमध्ये पण व्हेरियस अँगलनं काय केले जातात, इमेजेस घेतलेल्या जातात आणि त्या इमेजेसमध्ये काय दिसतं, लंग्स म्हणजे किती इन्फेक्टेड झालं आहे, कुठं-कुठं इन्फेक्शन आहे किंवा कुठं एअर जमा झाली आहे का किंवा कुठं फ्लुइड कलेक्शन झालंय का, हे सगळं आपण सीटी स्कॅन आणि चेस्ट एक्स-रेमध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे इन्फेक्शन कुठं आहे, किती आहे, हे सगळं आपण पाहू शकतो. नेक्स्ट काय आहे, एबीजी एनालायसिस. एबीजी एनालायसिसमध्ये काय, एबीजी एनालायसिसचा फुल फॉर्म काय, आर्टेरियल ब्लड गॅसेस एनालायसिस. ह्यामध्ये काय केलं जातं, ऑक्सिजन सॅच्युरेशन आपण पाहिलं जातं. ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे काय, आपल्या म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं, आर्टरीमधून काय केलं जातं, ब्लड सॅम्पल घेतलं जातं आणि आपल्या आर्टरीमध्ये किती ऑक्सिजन आहे आणि किती कार्बन डायऑक्साईड आहे, पार्शियल प्रेशर ऑफ O2 अँड CO2 हे दोन्ही गोष्टी ह्यामध्ये एबीजी एनालिसिसमध्ये चेक केल्या जातात. देन सीबीसी. सीबीसीमध्ये काय करतो आपण, डब्ल्यूबीसी काउंट. आता सीबीसी केलं की काय होतंय, इन्फेक्शन असेल तर काय डब्ल्यूबीसी काउंट वाढलेल्या दिसून येतात. त्यामुळं आपल्याला सीबीसी करून घ्यायचं. देन पल्स ऑक्सिमेट्री. पल्स ऑक्सिमेट्री काय, इट इज अन डिव्हाइस. हे पण एक काय आहे, डिव्हाइस आहे. तुम्ही पाहिले का आयसीयूमध्ये आपल्या थंबला किंवा बोटाला एक प्रॉब लावला जातो, पल्स ऑक्सिमीटर. तर हे काय, ह्यामध्ये काय केलं जातं, त्या प्रॉब लावून काय केलं जातं, ऑक्सिजन किती आहे आपल्या ब्लडमध्ये हे चेक केलं जातं. नेक्स्ट काय आहे, स्पुटम एक्झामिनेशन. आपण मगाशी आपण पाहिलं की क्लिनिकल फीचरमध्ये की ब्लड प्रेझेंट असतं, त्यालाच आपण काय म्हणतो, हिमोप्टासिस. त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये काय होतं, म्युकस प्रोडक्शन होतं. त्यामुळे आपल्याला स्पुटम म्हणजे थुंकीची त्याची काय करायचंय, सॅम्पल घ्यायचंय आणि एक्झामिनेशनला पाठवायचं. मग त्यामध्ये काय केलं जातं, कलर पाहिला जातो, इन्फेक्शन कशाचं आहे ते पाहिलं जातं, त्याची डेन्सिटी पाहिली जाते, कन्सिस्टन्सी कशी आहे म्हणजे ठीक आहे, कसं आहे ते पाहिलं जातं. नेक्स्ट काय आहे, पल्मनरी व्हेंटिलेशन. पल्मनरी व्हेंटिलेशन काय आहे तर ह्यामध्ये पण हे काय आहे तर ऑक्सिजन आपण किती घ्यायला लागलात, हे चेक केलं जातं पल्मनरी व्हेंटिलेशनमध्ये पण. देन टेस्टिंग फॉर अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी. तर अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सीमध्ये हे एक मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला, अल्फा-1 काय आहे, अल्फा-1 अँटीट्रिप्सिन हा एक प्रोटीन आहे आपल्या लंग्समध्ये. तो लिव्हर प्रोड्यूस करतो आणि त्याचं काम काय आहे तर आपल्या लंग्सला प्रोटेक्ट करण्याचं काम अल्फा-1 अँटीट्रिप्सिन केलं जातं. तर ही अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी जी आहे टेस्ट, ही काय ब्लड टेस्ट आहे. ह्यामध्ये काय केलं जातं, अल्फा-1 अँटीट्रिप्सिनचं किती आपल्या लंग्समध्ये त्याचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जातं. हे झाले काय डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन ऑफ दी एम्फायसिमा. दिसतंय का स्लाइडमध्ये तुम्हाला? हे हे हेल्थ हिस्ट्रीमध्ये आपण फिजिकल एक्झामिनेशन करतो. लंगला असेस करतो. मग ते त्यामध्ये पर्कशन केलं जातं आणि ऑब्झर्वेशन केलं जातं. एक्स-रे आणि सीटी स्कॅन त्यामध्ये काय लंग्समध्ये इन्फेक्शन काय असेल तर ते दिसून येतं. ऑक्सिमेट्रीमध्ये आपण त्याचा रेट ऑफ फ्लो, गॅस एक्सचेंज हे पाहिलं जातं. पल्स ऑक्सिमेट्रीमध्ये सेम मेजर O2 ऑफ दी ब्लड, ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहिलं जातं. देन टेस्टिंग फॉर अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी. हे काय आहे, हे प्रोटीन आहे. हे कुठं तयार होतं, आपल्या लिव्हरमध्ये तयार होतं
आणि हे आपल्या लंग्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं. मग ही ब्लड टेस्टमध्ये काय अल्फा 1चं किती म्हणजे मेजर केलं जातं, अल्फा 1 किती आहे बॉडीमध्ये. नंतर काय पल्मनरी व्हेंटिलेशन, एबीजी अनालायसिस आणि स्पायरोमेट्री. स्पायरोमेट्री तुम्ही पाहिले का, असं पंप आपण पेशंटच्या तोंडात दिला जातो आणि असे बॉल असतात. ते बॉल म्हणजे पेशंटला आपण काय करतो, एक्झाल करायला सांगतो, म्हणजे हवा सोडा, म्हणजे श्वास घ्या आणि ते सोडा. ते बॉल जेवढे वर आले म्हणजे तिथं काय त्याचं किती हा ऑक्सिजन आहे ते आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट काय आहे मेडिकल मॅनेजमेंट ऑफ दी एम्फायसिमा. फर्स्ट आता मेडिकल मॅनेजमेंटमध्ये काय करणार आपण, ऑक्सिजन थेरपी. सगळ्यात अगोदर आपल्याला पेशंटला काय करावं लागेल, ऑक्सिजन द्यावं लागेल, कारण पेशंट आहे डिसिप्निक. पेशंटला श्वास घेता येत नाही, त्यामुळे त्याला ऑक्सिजन थेरपी द्यावी लागेल. ॲज द डिसीज प्रोग्रेस पेशंट मे रिक्वायर सप्लिमेंटल ऑक्सिजन. म्हणजे काय, जसं जसं डिसीज वाढत जाईल तसं त्याला काय होणार आहे, जास्त डिफिकल्टी होणार आहे ब्रिदिंगला. त्यामुळे आपल्याला सप्लिमेंटल ऑक्सिजन म्हणजे आपल्याला त्याला O2 लावावं लागेल, ऑक्सिजन लावावं लागेल. ॲज अ फिजिशियन ऑर्डर, जसं म्हणजे 2 to 6 लिटर आपण पर मिनिट देतो. पण जसं पेशंटची डिमांड आहे किंवा जशी नीड आहे त्यानुसार आपण त्याला काय करायचं, ऑक्सिजन सप्लाय करायचा, सप्लिमेंटल ऑक्सिजन द्यायचा. ॲज द डिसीज वर्सन द नीड टू यूज O2 ड्युरिंग डे फॉर रुटीन ॲक्टिव्हिटीज रायझेस. म्हणजे जसं जसं डिसीज प्रोग्रेस होईल किंवा पेशंटची कंडिशन वर्सन होईल, म्हणजे जास्तच त्याच्या कंडिशनमध्ये बिघाड होत असेल, त्याप्रमाणे आपण त्याचे नीड काय करायची, ऑक्सिजन सप्लिमेंटल ऑक्सिजन काय करायचं त्याला, ॲक्टिव्हिटी म्हणजे डेली रुटीन ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा त्याला द्यावा लागेल. हे झालं काय फर्स्ट. सगळ्यात अगोदर तर आपल्याला मेडिकल मॅनेजमेंटमध्ये ऑक्सिजन थेरपी द्यावं लागेल, कारण पेशंट डिसिप्निक असतो, त्याला श्वास घेता येत नाही, त्यामुळे त्याला ऑक्सिजन थेरपी आपल्याला द्यावी लागणार आहे. सप्लिमेंटल ऑक्सिजन त्याला प्रोव्हाइड करावं लागणार आहे. आणि जसं जसं त्याच्या कंडिशनमध्ये म्हणजे जास्तच बिघाड होत असेल, तर त्याला साधं चालायचं जरी असेल, तर म्हणजे रुटीन ॲक्टिव्हिटीज जरी करायची असेल, तरी सुद्धा त्याला काय करावं लागेल, आपल्याला सप्लिमेंटल ऑक्सिजन द्यावा लागेल. देन सेकंड मॅनेजमेंट काय आहे, त्याला ब्रॉन्कोडायलेटर मेडिकेशन द्यायचं. ब्रॉन्कोडायलेटर काय आहे, ब्रॉन्कोडायलेटर म्हणजेच काय, ब्रॉन्काय जे आहेत, आता इन्फेक्शन झाल्यामुळे काय होतं, कन्स्ट्रिक्शन होते, ब्रॉन्काय काय होतात, आकुंचन पावतात. तर ते डायलेट करण्यासाठी, आकुंचन पावल्यामुळे काय श्वास आपल्या बॉडीमध्ये किंवा लंग्समध्ये कमी जातो, ऑक्सिजनचं प्रमाण कमी जातं, त्यामुळे आपल्याला श्वास घेता येत नाही. त्यामुळं मग आपल्याला काय करावं लागेल, हवेचा मार्ग काय करावा लागेल, मोकळा करावा लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल, ब्रॉन्कोडायलेटर मेडिकेशन द्यायचं. ब्रॉन्कोडायलेटर आर यूज टू रिलॅक्स द स्मूथ मसल दॅट सराउंड द ब्रॉन्क्युल्स अँड अलाउ द ब्रीथिंग ट्यूब्स टू डायलेट अँड अलाउ मोर एअर फ्लो. मग त्यामध्ये काय, हे ब्रॉन्कोडायलेटर काय करत असतं, आपल्या ज्या स्मूथ मसल आहेत, हे जे लंग्स आहे, ह्या लंग्सच्या ज्या स्मूथ मसल आहेत, ह्या लंग्स हे जे ब्रॉन्क्युल्स आहेत की नाही दिसतंय, हे काय होतं, इथं इन्फेक्शन झाल्यामुळे आता हा हवेचा मार्ग आहे, हे नॉर्मल आहे, पण इन्फेक्शन झाल्यामुळं काय होतंय, हे पूर्ण इथला भाग काय होते, म्हणजे इथं सूज आल्यामुळं काय होतं, हे चोकअप होतं आणि इथं थोडंसंच ओपन म्हणजे छोटी ट्यूब होते. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, इथं ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे हे ज्या स्मूथ मसल आहेत, ह्याला काय करायचं, डायलेट करतात त्या मसल्स. आणि जे सराउंडिंगचे जे ब्रॉन्क्युल्स आहेत किंवा ही ब्रीथिंग ट्यूब्स आहे, म्हणजे आपला हा जो हवेचा मार्ग आहे, ह्याला काय करतंय, डायलेट करण्याचं काम कोण करत असतं, ब्रॉन्कोडायलेटर करत असतं. मग फॉर एक्झाम्पल त्यामध्ये ब्रॉन्कोडायलेटर कोणकोणते येतात, सॅल्मेटरॉल आहे, फॉर्मेटरॉल आहे, टिओट्रोपियम ब्रोमाइड आहे, हे सगळं काय ब्रॉन्कोडायलेटर आहे. फॉर एक्झाम्पल आपण बुडेट वगैरे देतो बघा, लहान लेकरांमध्ये तुम्ही हे करतात ना नेबुलायझेशनसाठी, वाफ घेतो ना, त्यामध्ये आपण औषध टाकतो बुडेट, आणि अडल्टमध्ये ॲस्टेलिन वगैरे टाकलं जातं. तर ह्यामुळं काय होतंय, जे ब्रॉन्काय ज्या कन्स्ट्रिक्ट झाल्या त्यामुळं काय होतं, आपला हवेचा मार्ग मोकळा होतो. डायलेट करण्याचं काम कोण करत असतं, ब्रॉन्कोडायलेटर करत असतं. त्यासाठी नेक्स्ट काय करायचं, आपल्याला ब्रॉन्कोडायलेटर द्यायचं. नेक्स्ट काय आहे, स्टिरॉइड काय आहे, तर हे इट इज अॅन नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. म्हणजे ज्यावेळेस आता आपल्याला साधं इन्फेक्शन होऊ द्या लंग्सला, किंवा आपल्याला कधी कधी थोडं एखाद्याला घशाला वगैरे इन्फेक्शन झालं, इथं चोकअप झालं, तर काय होते, श्वास घेता येत नाही, थोडं सुद्धा म्हणजे चाललं तर दम लागतो, फटीग होतो, तर त्यामध्ये ह्यांना काय करावं लागेल, मग स्टिरॉइड
स्टिरॉइडचं काम काय करत असतं, अँटी इन्फ्लामेशन. स्टिरॉइड काय करत असतं, आपल्याला पेन जाणवू देत नाही. तर त्यामध्ये इन्हाल्ड ॲज अन ॲरोसल स्प्रे, स्प्रेच्या थ्रू आपण म्हणजे इन्फेक्शन होऊ नये किंवा इन्फेक्शन थोडं कमी व्हावं किंवा इथलं मोकळं व्हावं, थोडासा घसा आपला मोकळा व्हावा म्हणून काय करतो आपण, स्प्रे वगैरे पुदिनाचे वगैरे फ्लेवरमध्ये स्प्रे भेटतात. तर ते ॲरोसल स्प्रे आपल्या तोंडामध्ये किंवा माउथमध्ये आपण फॅरिंग्स किंवा फॅरिंग्सपर्यंत जर मारलं तर काय होतं, थोड्या वेळापुरतं आपल्याला काय होतंय, रिलीफ होतं. आणि स्टिरॉइड कॅन रिलीव्ह द सिम्प्टम्स. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला सिम्प्टम्स पण आपले काय होतात, कमी होतात. म्हणजे आपल्याला पेन जाणवत नाही, आपल्याला दुखणं जाणवत नाही. पण हे लाँग ड्युरेशन आपण नाही घेऊ शकत. स्टिरॉइडमुळं काय होतं, इट अफेक्ट आवर ब्रेन. ब्रेनवर आपला हा अफेक्ट करत असतात स्टिरॉइड. त्यामुळं हे काय शॉर्ट ॲक्टिंग आपण ॲरोसल स्प्रे वगैरे देऊ शकतो. देन नेक्स्ट काय आहे, अँटिबायोटिक्स. आता इन्फेक्शन आहे म्हणून आपल्याला अँटिबायोटिक्स काय करायचे आहेत, द्यायचे आहेत. अँटिबायोटिक्सचं काम काय असतं? अँटिबायोटिक काय करतात, टू फाईट द रेस्पिरेटरी इन्फेक्शन. रेस्पिरेटरी इन्फेक्शन जर झालं असेल किंवा कोणतेही इन्फेक्शन जर झालं असेल तर आपण काय करतो, अँटिबायोटिक्स देतो. मग त्यामध्ये कोणकोणते, ज्याच्या मागे सीन येतं, जंटामायसिन असेल किंवा मग अझिथ्रोमायसिन, अमिकासिन, म्हणजे सीनवाले ते सगळे अँटिबायोटिक्स असतात. तर हे आपण अँटिबायोटिक्स दिल्यामुळं काय होते, इन्फेक्शन किंवा आपलं इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत होते. देन त्यांना नेक्स्ट काय आहे, ब्रीथिंग टेक्निक शिकवायच्या. कारण पेशंटमध्ये काय होते, ब्रीथिंगचा प्रॉब्लेम दिसून येतो. ब्रीथिंग टेक्निकमध्ये काय, मग कफिंग. आता स्पुटम कलेक्शन झालेलं आहे पेशंटला, तर मग आपण त्याला काय करायचं, एन्करेज करायचं. कशासाठी? कफ काढण्यासाठी, म्हणजे खोकलण्यासाठी किंवा ते स्पुटम कलेक्शन आहे. आपण जोपर्यंत बाहेर फेकत नाहीत. आता आपल्याला खोकला आला, ते लगेच थुंकी बाहेर पाडली तर काय होणार, ते स्पुटम कमी होणार. त्यामुळे पेशंटला काय करायचं, एन्करेज फॉर कफिंग, म्हणजे प्रोत्साहन करायचं, की खोकला काढा आणि स्पुटम जे आहे येतोय तो थुंकण्यासाठी मदत करायची किंवा त्याला बाहेर फेकायला सांगायचं. देन डीप ब्रीथिंग. डीप ब्रीथिंग घ्यायला लावायची. त्याला खोल श्वास घ्या म्हणून सांगायचं. देन डायफ्रॅगमॅटिक ब्रीथिंग. फ्रॅगमॅटिक ब्रीथिंगमध्ये काय केलं जातं, डायफ्रॅगमचा यूज केला जातो. डायफ्रॅगमचा यूज केला जातो म्हणजे काय, डायफ्रॅगमच्या ज्या मसल्स आहेत ते यूज केले जातात. म्हणजे डीप ब्रीथ घ्यायला सांगायचं आणि म्हणजे थ्रू दी नोज, नाकातून श्वास घ्यायला सांगायचा आणि थ्रू दी माउथ, ओठातून काय करायचा, श्वास सोडायला सांगायचा. हे झालं डायफ्रॅगमॅटिक ब्रीथिंग. देन पर स्लीप ब्रीथिंग. पर स्लीप ब्रीथिंगमध्ये काय होतं, पर स्लीप ब्रीथिंगलाच काय म्हणतात, विसल. म्हणजे जसं आपण शिट्टी वाजवताना, जे विसल वाजवताना किंवा शिट्टी वाजवताना तोंड ज्याप्रमाणे होतो, त्याप्रमाणे काय करायचं, पेशंटला नाकावाटे श्वास घ्यायला लावायचा आणि लिपच्या थ्रू, म्हणजे जसं शिट्टी वाजवताना तोंड करतो त्याप्रमाणे हळू काय करायचं, श्वास सोडायला लावायचा. हे झालं पर स्लीप ब्रीथिंग टेक्निक. हे सगळ्या ब्रीथिंग टेक्निक काय करायचं, आपण पेशंटला शिकवायच्या. कशासाठी, तर त्याची ब्रीथिंग इम्प्रूव्ह व्हावी, त्याला व्यवस्थित श्वास घेता यावा, त्यासाठी आपण हे ब्रीथिंग टेक्निक शिकवायच्या. ह्यामुळं काय होतं, मे एड द पेशंट इन अ ब्रिंगिंग अप सिक्रेशन. म्हणजे जे फ्लूइड कलेक्शन झालंय किंवा स्पुटम कलेक्शन जे झालेलं आहे छातीमध्ये, थुंकी जी साठलेली आहे ती बाहेर पडण्यासाठी काय होते, ह्यामुळे मदत होते. त्यामुळे ह्या सगळ्या ब्रीथिंग टेक्निक आपण शिकवायच्या. नेक्स्ट काय आहे, पोस्चुरल ड्रेनेज. पोस्चुरल ड्रेनेज म्हणजे काय, ड्रेन करणं म्हणजे काय, बाहेर काढणं. तर पोस्चुरल म्हणजे पोझिशन देऊन काय करायचं, पेशंटला जे फ्लूइड आहे ते काय करायचं, ड्रेन केलं जातं, बाहेर काढलं जातं. तर ह्यामध्ये काय केलं जातं, द टेक्निक हेल्प्स टू रिमूव्ह द सिक्रेशन फ्रॉम द एअरवेज. हे जे टेक्निक आहे हे कोण यूज करतं, जे फिजिओथेरापिस्ट वगैरे असतात. तर हे काय करतात, पेशंटला एक प्रॉपर पोझिशन दिली जाते. द पेशंट लाईज इन पोझिशन दॅट अलाउज द ग्रॅव्हिटी टू एड इन द ड्रेनिंग डिफरंट पार्ट ऑफ द लंग्स. म्हणजे थ्रू द ग्रॅव्हिटी म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण. जसं की झाडावरून ॲपल पडणं, हे काय ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे पडतं की नाही, त्याप्रमाणेच काय केलं जातं, ह्यामध्ये पोझिशन, पेशंटला काय केली जाते, पोझिशन दिली जाते. आणि हे कोण करत असतं, फिजिओथेरपिस्ट काय करतात, पोझिशन देतात पेशंटला. अशा प्रकारची पोझिशन देतात ज्याच्यामुळे म्हणजे काय, म्हणजे कमरेचा भाग वरी किंवा पाय वरी आणि छाती थोडंसं किंवा वन साईडला त्याला झोपायला लावणं आणि ग्रॅव्हिटीमुळं काय होणार, फ्लुइड बाहेर म्हणजे येण्यासाठी मदत होते. ह्याला म्हणतात पोस्चुरल ड्रेनेज. नेक्स्ट काय आहे, चेस्ट पर्कशन. चेस्ट पर्कशनमध्ये काय,
तर परकशन म्हणजे काय, टॅपिंग करणं. छातीवर काय करायचं, हात ठेवायचा आणि टॅप करायचं. कशानं, आपल्या बोटाने किंवा थंबनं किंवा बोटांनी काय करायचं, परकशन किंवा टॅप करायचं. त्याच्यामुळं काय होतंय, अ केअर गिव्हर लाईटली क्लॅपिंग द बॅक अँड चेस्ट ऑफ द पेशंट. कुठं टॅप केलं जातं, एक तर चेस्टवर किंवा बॅकला. कशासाठी, इट मे हेल्प टू द लूजन थिक सिक्रेशन. टॅप केल्यामुळं काय होतं, जे थिक सिक्रेशन किंवा जे घट्ट सिक्रेशन झाले ते पातळ होण्यासाठी काय होते, मदत होते. कशामुळं, तर टॅप केल्यामुळं किंवा क्लॅप केल्यामुळं काय होतं, तर ते लूजन सिक्रेशन काय होतं, लूज होण्यासाठी मदत होते. हे झाले काय आपले मॅनेजमेंट ऑफ दी एम्फायसिमा. फर्स्ट काय पाहिलं आपण, ऑक्सिजन थेरपी बघितली. ऑक्सिजन थेरपीमध्ये जसं जसं डिसीज प्रोग्रेस होत असेल त्याप्रमाणे काय करायचं, पेशंटला O2 डिमांड काय करायचं, अकॉर्डिंग टू डिसीज कंडिशन किंवा पेशंटच्या डिमांडनुसार काय करायचं, पेशंटला O2 किंवा ऑक्सिजन सप्लाय करायचा. ब्रॉन्कोडायलेटर मेडिकेशन. ब्रॉन्कोडायलेटर काय करत असतं, ज्या स्मूथ मसल आहेत किंवा जो आपला हवेचा मार्ग आहे ते मोकळा करण्यासाठी किंवा डायलेट करण्याचं काम डायलेटर करत असतं. त्यामध्ये मग फॉर एक्झाम्पल कोणकोणते त्याचे, सॅल्मेट्रॉल आहे, फॉर्मेट्रॉल आहे, टिओट्रोपियम आहे. नंतर स्टिरॉइड काय करतं, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज आहे. म्हणजे पेशंटला जो त्रास होत आहे तर ते कमी करण्याचं काम कोण करत असतं, स्टिरॉइड. अँटीबायोटिक काय करतं, इन्फेक्शन कमी करतं. ब्रीदिंग टेक्निकमुळं काय होतं, पेशंटची ब्रीदिंग इम्प्रूव्ह होते. म्हणजे त्याला जो श्वास घ्यायला त्रास होतोय तो काय होतो, कमी होतो. पोस्चरल ड्रेनेजमध्ये काय करतात फिजिओथेरपिस्ट, पेशंटला पोझिशन देतात आणि ग्रॅव्हिटीमुळं काय होतं, जे लिक्विड किंवा जे कलेक्शन झालंय, फ्लुइड कलेक्शन ते बाहेर पडण्यासाठी मदत होते. आणि लास्ट काय पाहिलं आपण, चेस्ट परकशनमध्ये काय केलं जातं, टॅप केलं जातं. चेस्टवर काय केलं जातं, टॅप केलं जातं. कशासाठी, जे थिक सिक्रेशन आहे ते लूज करण्यासाठी आपण टॅप करतो. हे झालं काय आपलं मेडिकल मॅनेजमेंट. दिसतंय तुम्हाला स्लाइड? ओके. नेक्स्ट काय आहे, सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ दी एम्फायसिमा. फर्स्ट काय आहे, तर पहिली सर्जरी काय आहे, तर लंग रिडक्शन सर्जरी. लंग रिडक्शन सर्जरीमध्ये काय करतात, सर्जन रिमूव्ह स्मॉल वेजेस ऑफ डॅमेज लंग टिश्यू. ह्यामध्ये काय केलं जातं, म्हणजे ज्या भागाला, लंग्सच्या ज्या भागाला, आता इथं दिसतंय बघा, हे स्लाइडमध्ये दिसतंय का, हा भाग इथला, आता हे लंग्स आहे. इथं जर आपलं इन्फेक्शन असेल, तर इन्फेक्शन जर असेल तर ते इन्फेक्शन, हे इथलं इन्फेक्शन असेल तर एवढाच किंवा इथलेच टिश्यू जर डॅमेज झाले तर सर्जन काय करतात, एवढाच भाग काय करतात, काढून घेतात. सर्जन रिमूव्ह स्मॉल वेजेस ऑफ डॅमेज लंग टिश्यू. म्हणजे तेवढाच भाग काय केला जातो, केला जातो. रिमूव्हिंग द डिसीज टिश्यू हेल्प्स द लंग्स वर्क मोर इफिशियंटली. आणि ते रिमूव्ह केल्यामुळे काय होतं, आपलं लंग आणखी चांगल्या प्रकारे काम करायला लागतं आणि त्याच्यामुळं पेशंटची ब्रीदिंग सुद्धा काय होते, इम्प्रूव्ह होते किंवा त्याला चांगल्या प्रकारे श्वास घेता येतो. हे झालं लंग रिडक्शन सर्जरी. यामध्ये काय पाहिलं आपण, म्हणजे जो भाग डिसीज आहे किंवा जिथल्या भागाला डॅमेज झालंय किंवा जेवढे टिश्यू डॅमेज झाले तेवढेच काय करायचं, रिमूव्ह करायचं. त्यामुळं काय होतं, आपलं लंग चांगलं ब्रीदिंग करू शकतं आणि चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मदत होते. हे झालं फर्स्ट सर्जरी. नेक्स्ट काय आहे, ब्युलेक्टॉमी. त्यामध्ये काय करतात, डॉक्टर्स रिमूव्ह वन ऑर मोर ऑफ लार्ज एअर स्पेस दॅट फॉर्म वेन द स्मॉल एअर सॅक्स आर डिस्ट्रॉइड. म्हणजे काय, ब्युलेक्टॉमी म्हणजे हे एक भागाला काय म्हणतात, ब्युला म्हणजे हे जो अल्व्होलाय आहे, तर हा एकाच भागाला, आता इथंच इन्फेक्शन आहे एवढंच, तर एवढाच भाग काय करायचा, रिमूव्ह करायचा. त्याला काय म्हणायचं, ब्युलेक्टॉमी. एक्टॉमी म्हणजे काय, रिमूव्ह करणं. ब्युला मीन्स हे जो एक भाग आहे किंवा हे एक सिंगल टायनी एअर सॅक, त्याला म्हणतात ब्युला. तर हे रिमूव्ह करणं, ह्या एवढंच एकाच भागाला इन्फेक्शन झालंय, तेवढंच खराब झालं, तर ते एकच काय करणं, रिमूव्ह करणं एअर सॅक, त्याला म्हणायचं ब्युलेक्टॉमी. नेक्स्ट काय आहे, लास्ट लंग ट्रान्सप्लांटेशन. हे कधी, आता मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे गोळ्या औषध दिले आपण पेशंटला, नंतर त्याला लंग रिडक्शन सर्जरी केली आहे, ब्युलेक्टॉमी केली आहे, तरी पेशंटमध्ये काहीच सुधारणा दिसत नाही, काहीच इम्प्रूव्हमेंट नाही, तर लास्ट ऑप्शन काय करायचं, मग त्याला लंग ट्रान्सप्लांटेशन. यामध्ये काय केलं जातं, अ लंग ट्रान्सप्लांट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसिजर दॅट कॅरीज, म्हणजे हे काय सगळ्यात कॉम्प्लेक्स प्रोसिजर, म्हणजे एवढं सोपं नाही आहे हे. ज्यावेळेस काहीच काम करेना आपलं लंग्स, त्यावेळेस लास्ट ऑप्शन काय करायचं, डायरेक्ट पेशंटला लंग ट्रान्सप्लांट केलं जातं. हे झालं काय, सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ दी एम्फायसिमा. अँड लास्ट वन इज अ नर्सिंग मॅनेजमेंट.
आता कोणतं डिसीज कंडिशन असेल तर आपल्याला नर्सिंग मॅनेजमेंट लिहावीच लागते. त्यासाठी मग पहिलं आणि कोणताही डिसीज कंडिशन असेल तर पहिले असेस द कंडिशन ऑफ पेशंट. आपण पहिलं वाक्य हे फिक्स लिहूनच टाकायचं. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये म्हणजे ॲज अ नर्स आपलं काय काय काम आहे? पहिल्यांदा काय करायचं, असेस फॉर साइन अँड सिम्प्टम्स ऑफ हायपोक्सिया. म्हणजे पेशंटचे साइन अँड सिम्प्टम्स बघायचे. पेशंटला हायपोक्सिया आहे का? कारण ऑक्सिजन डेफिशियन्सी आहे का? ऑक्सिजन डेफिशियन्सी जर म्हणजे ब्रेनला ऑक्सिजन नाही जर पोहोचलं, तर मग पेशंटची डेथसुद्धा होऊ शकते. त्यामुळं हायपोक्सिया पेशंटला आहे का ते बघायचं. हायपर कॅपनिया आहे का बघायचं. आजकाल आस्कल्टेड चेस्ट टू लिसन टू ब्रीथ साउंड फ्रिक्वेंटली आणि वारंवार काय करायचं, ब्रीथ साउंड चेक करायचे. कारण की पेशंटला असतो चेस्टमध्ये काय होतं फ्लुइड कलेक्शन होतं. त्यामुळं घरघर आवाज येतो किंवा व्यवस्थित श्वास घेता येत नाही. त्यामुळं ब्रीथ साउंड त्याचे वारंवार काय करायचे किंवा हार्टबीट आणि रेस्पिरेटरी रेट चेक करत राहायचं. देन एन्करेज सेकंड पॉइंट काय आहे, एन्करेज द पेशंट टू स्टॉप स्मोकिंग. नंतर काय करायचं, आता तुम्ही किती गोळ्या औषध देताल पेशंटला, बट पेशंट स्मोकिंग स्टॉपच करत नसेल, तर काय उपयोग आहे का मग तिथं? नाही. तर त्यामुळं काय करायचं, पेशंटला आपण एन्करेज करायचं. कशासाठी? फॉर स्टॉप स्मोकिंग म्हणजे स्मोकिंग थांबवा, तरच तुमची डिसीज काय होईल, कमी होईल. असं त्यासाठी त्याला एन्करेज करायचं. त्याला पूर्ण डिसीज कंडिशन आपल्याला मग सांगावे लागेल. म्हणजे हा एम्फायसिमा म्हणजे काय, कशामुळे होतो, हे सगळ्या गोष्टी त्याला काय करावं लागेल, एक्सप्लेन करावं लागेल आणि त्याला स्मोकिंग करू नका म्हणून काय करायचं, एन्करेज करायचं. देन अव्हॉइड एअर पोल्युशन इन्क्लुडिंग सेकंड हँड सिगारेट स्मोक. नंतर काय, एअर पोल्युशनमध्ये किंवा जास्तीत जास्त जिथे इन्फेक्शन होत असेल किंवा पोल्युशनच्या ठिकाणी जाऊ नका म्हणून म्हणजे होईल तेवढं, कारण की ऑलरेडीच पेशंटला डिसीज आहे किंवा एम्फायसिमा झाला आणि परत तो त्याच ठिकाणी जर तशा ठिकाणी जर जात असेल, तर ते काय होणार, परत डिसीज कंडिशन वाढत जाणार. त्यामुळं जेवढं होईल तेवढं काय करा, अव्हॉइड करायला लावायचं एअर पोल्युशन आणि इन्क्लुडिंग सेकंड हँड सिगारेट स्मोक. म्हणजे काय, सिगारेट स्मोक कोणी करत असेल अशा लोकांच्या सहवासात सुद्धा बसू नका. म्हणजे तुम्ही जरी करत नसेल, पण तुमचा मित्र करत असेल, तर तिथं सुद्धा बसू नका. म्हणून आपण काय करायचं, त्यांना पेशंटला एन्करेज करायचं. देन थर्ड मॅनेजमेंट काय आहे, तर इन्स्ट्रक्ट द पेशंट टू परफॉर्म एक्सरसाइज प्रोग्राम दॅट स्ट्रेंथन द डायफ्रॅगम अँड ॲब्डोमिनल मसल. मग पेशंटला काय करायचं, इन्स्ट्रक्ट करायचं. कशाबद्दल? परफॉर्म द एक्सरसाइज प्रोग्राम दॅट म्हणजे आपल्या डायफ्रॅगमच्या मसल आणि ॲब्डोमिन मसल एकदम स्ट्रेंथ व्हावं किंवा चांगलं आपल्याला श्वास घेता यावं पेशंटला. त्यामुळं काय करायचं, त्याला एक्सरसाइज करता यावी किंवा करायला सांगायची. क्लिअर द लंग्स ऑफ एक्सेस म्युकस बाय लाईंग इन अ स्पेशल पोझिशन दॅट हेल्प द ड्रेनेज. पोस्च्युरल ड्रेनेज करायचं. त्यामध्ये काय केलं जातं, थेरपिस्ट काय करतात, पेशंटला पोझिशन देतात. त्यामुळे जे एक्सेस म्युकस आहे, हां, जे साठलेला म्युकस आहे ते काय होणार, तर ते ड्रेन होण्यासाठी मदत होते. त्यामुळं पेशंटला अशी पोझिशन द्यायची की जे फ्लुइड कलेक्शन झालंय ते आपोआप ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळं काय यावं, बाहेर पडण्यासाठी मदत व्हावी, अशी पेशंटला पोझिशन द्यायची. नेक्स्ट काय आहे, यूज अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिन्स, ब्रीथिंग एड्स अँड लिव्हिंग पॅटर्न्स टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. यूज अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिन म्हणजे त्याला व्यवस्थित गोळ्या औषध खायला सांगायचे. म्हणजे अकॉर्डिंग टू फिजिशियन ऑर्डरनुसार जसं डॉक्टरांनी सांगितलं अगदी त्याप्रमाणे गोळ्या औषध खा. ब्रीथिंग एड्स म्हणजे काय, त्याला स्पायरोमीटर वगैरे यूज करायला लावायचं. ब्रीथिंग टेक्निक शिकवायच्या वेगवेगळ्या म्हणजे प्राणायाम, कपालभाती आपण ह्याचं ते व्यायाम करायला सांगायचे त्यांना. लिव्हिंग पॅटर्न्स टू दी मेक लाईफ मोर कम्फर्टेबल म्हणजे ज्याच्यामुळं की त्याची म्हणजे त्याला व्यवस्थित श्वास घेता यावा आणि त्याला कम्फर्टेबल, कारण की आपल्याला श्वास जर घेता येत नसेल, तर आपण कम्फर्टेबल फील करतो का? नाही. त्यामुळे त्याला कम्फर्टेबल फील व्हावं त्यासाठी त्याला वेगवेगळ्या ब्रीथिंग एड्स किंवा म्हणजे वेगवेगळ्या ब्रीथिंग टेक्निक शिकवायच्या. त्यामुळे त्याची ब्रीथिंग इम्प्रूव्ह व्हावी आणि त्याला बरं वाटावं. नाहीतर आपल्याला श्वास नाही घेता आला तर एकदम आपण सफोकेट होतो आणि गुदमरल्यासारखं होतं. म्हणजे एकदमच मरतो का काय असं भीती होते. त्यामुळे त्याला कम्फर्टेबल वाटावं त्यासाठी त्याला काय करायचं, व्यवस्थित गोळ्या औषध सगळं खायला सांगायचं. नंतर काय करायचं, अव्हॉइड अदर पीपल हू हॅव इन्फेक्शन लाइक कोल्ड ऑर फ्लू, जेंटल निमोनिया असेल म्हणजे अशा लोकांच्या सहवासात राहायचंच नाही, ज्यांना सर्दी, खोकला किंवा निमोनिया वगैरे झालाय. कारण की ऑलरेडीच आपण इन्फेक्टेड आहेत. ऑलरेडीच आपली इम्युनिटी कमी आहे आणि आपण जर अशा लोकांच्या सहवासात जर राहिलं, ज्याला सर्दी आहे, निमोनिया आहे, तर लगेचच आपल्याला काय होणार, आणखी इन्फेक्शन वाढणार आणि त्याच्यामुळं आणखी पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढणार. त्यामुळं काय करायचं,
असे म्हणजे ज्यांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे, निमोनिया आहे, सर्दी आहे, कोल्ड आहे, फ्लू आहे, तर अशा लोकांच्या सहवासात राहायचं नाही. होईल तेवढं शक्य काय करायचं त्यांना अव्हॉइड करायचं. नेक्स्ट लास्ट काय आहे, ड्रिंकिंग प्लेंटी ऑफ फ्लुइड्स टू हेल्प द लूजन रेस्पिरेटरी सिक्रेशन सो दे कॅन बी कफ्ड अप मोर इझिली. म्हणजे काय करायचं, पेशंटला सांगायचं जास्तीत जास्त काय करा, पाणी प्या. प्लेंटी ऑफ फ्लुइड्स, पाणी प्या किंवा लिक्विड काहीही घ्या. ज्यूस वगैरे. जास्त थंड नकोय, कारण की कोल्ड किंवा थंडमुळं काय होतंय, बॅक्टेरियांची ग्रोथ होते. त्यामुळं जास्तीत जास्त काय करायचं, पाणी पिण्यासाठी पेशंटला एन्करेज करायचं. अ, का? पाणी का प्यायचं जास्त? त्यामुळं काय होतं, जे सिक्रिशन आहे, रेस्पिरेटरी सिक्रिशन किंवा जे स्पुटम कलेक्शन झाले, त्यामुळं काय होतंय, पाण्यामुळं काय होते, जास्तीत जास्त पाणी पिल्यामुळं सिक्रिशन लूज होण्यासाठी मदत होते आणि सिक्रिशन लूज झाल्यामुळं काय होतंय, ते लवकर पातळ होऊन काय होते, बाहेर पडण्यासाठी मदत होते. त्यामुळं ड्रिंकिंग प्लेंटी ऑफ फ्लुइड्स म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी काय करायचं, एन्करेज करायचं. नेक्स्ट काय आहे, अव्हॉइड रेस्पिरेटरी इन्फेक्शन. दिस मे मीन फ्रिक्वेंट हँड वॉशिंग, अव्हॉइड क्राउडेड स्पेस ड्युरिंग टाइम्स व्हेन कोल्ड अँड फ्लू आर कॉमन. अव्हॉइड रेस्पिरेटरी इन्फेक्शन. म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन कसं होतंय आपल्याला, एकतर आपण एखाद्या घाणीच्या ठिकाणी जर गेला असेल किंवा आपले हँड जर घाण असेल किंवा आपण एखाद्याला इन्फेक्शन झालंय आणि थ्रू दी मग त्याच्या बोलण्यातून, त्याच्या शिंकण्यातून काय होतंय, आपल्याला लगेच इन्फेक्शन होते किंवा मग हे रेस्पिरेटरी इन्फेक्शन कसं होतंय, तर सारखं काय करायची, हँड वॉशिंग करायला सांगायची. क्राउडेड स्पेसला जेवढं होईल तेवढं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जायचंच नाही. कधी कोल्ड आणि फ्लू म्हणजे सर्दी वगैरे झाला असेल, तर अशा ठिकाणी जायचंच नाही. कारण सर्दीचं मग त्याचं कॉम्प्लिकेशन पुढे मग आपल्याला निमोनिया वगैरे होऊ शकतं. त्यामुळं होईल तेवढं शक्य अव्हॉइडच करायचं. नेक्स्ट काय आहे, अव्हॉइड एक्स्ट्रीम ऑफ टेम्परेचर अँड स्टे इनडोअर व्हेन एअर पोल्युशन वॉर्निंग आर इन इफेक्ट. अव्हॉइड एक्स्ट्रीम ऑफ टेम्परेचर म्हणजे जास्त एक्स्ट्रीम, खूप जास्त थंड वातावरण असेल, अशा ठिकाणी पण जायचं नाही. कारण की त्याच्यामुळं आणखी आपल्याला जास्त त्रास होतो. त्यामुळं एक्स्ट्रीम टेम्परेचर अव्हॉइड करायचं. स्टे इनडोअर व्हेन एअर पोल्युशन वॉर्निंग म्हणजे ज्यावेळेस एअर पोल्युशन वगैरे आहे, किंवा कधी-कधी वॉर्न केलं जातं की म्हणजे एअर पोल्युशन जास्त आहे. अशा ठिकाणी काय करायचं, जायचं नाही. होईल तेवढं आपण घरातच राहायचं. त्यामुळे आपल्याला एम्फायसिमा आपला कमी होईल किंवा थोडंसं प्रिव्हेन्शन होईल. नेक्स्ट काय आहे, अव्हॉइड रेस्पिरेटरी इन्फेक्शन. दिस मे मीन फ्रिक्वेंट हँड वॉशिंग. जे की मगाशीच पाहिलं. म्हणजे वारंवार काय करायचंय, हँड वॉशिंग करायची आहे. ज्याच्यामुळे की आपण आपल्या हाताच्या थ्रूच काय होते, आपण हात कुठं नाकाला लावतो, तोंडाला लावतो किंवा आपण खात असेल तेच बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये जातात. त्यामुळं वारंवार हँड वॉशिंग करायची. नेक्स्ट काय आहे, ईट सेव्हरल स्मॉल मील ड्युरिंग द डे. आता ह्यामध्ये काय होते, स्पुटम कलेक्शन आपल्याला सर्दी, खोकला किंवा स्पुटम कलेक्शन झालं, तर ते काय होते, जेवण जात नाही. कारण की काय होते, स्पुटम कलेक्शन झाल्यामुळे आपला वास आपल्यालाच येतो, थुंकीचा वास येतो. त्यामुळे जेवण जात नाही आणि त्याच्यामुळं वेट लॉस होतं. त्यामुळं थोडं-थोडं पेशंटला काय करायचं, एन्करेज करायचं. बाबा एकदाच पोटभर जेवू नको, 4 वेळास तू काय कर, थोडं-थोडं अर्धीच कोर किंवा अर्धीच भाकर खा, अर्धीच पोळी खा. नंतर आणखी थोड्या वेळानं खा. म्हणजे सेव्हरल टाईम म्हणजे भरपूर वेळा किंवा थोडं-थोडं जसं होईल तसं काय कर, दिवसातून 4-5 वेळा थोडं-थोडं खा, असं सांगायचं. त्यामुळं काय होतं, आपली ब्रीथिंग इझियर म्हणजे एकदमच पोट भरताना जर खाल्लं, तर ते ऑलरेडीच डिसिप्निया पेशंटला असतं. त्यामुळे आणखीच काय होणार, ब्रीथिंगचा प्रॉब्लेम होणार. त्यामुळं त्याला सेव्हरल टाईम्स म्हणजे खूप वेळा, थोड्या-थोड्या वेळानं थोडं-थोडं खायला सांगायचं. देन अव्हॉइड गॅस प्रोड्युसिंग फूड म्हणजे ज्याच्यामुळं गॅस होतो. गॅस कशामुळं होतं मग? चना डाळ वगैरे, म्हणजे ज्या गोष्टीमुळे किंवा जंक फूड वगैरे आहेत, असे फूड काय करायचे, अव्हॉइड करायचे. अँड फुल स्टमक पुशेस अप ऑन द डायफ्रॅगम which encroaches on the lung space. This make it harder to breathe. त्यामुळं काय, तर ज्याच्यामुळं गॅस होते असे काय करायचे, फूड खायचे नाहीत. नेक्स्ट काय आहे तर मेंटेन हेल्दी वेट. हेल्दी वेट मेंटेन करायला सांगायचं. एक्सेस वेटमुळं काय होतं, कॉजेस लंग्स अँड हार्ट टू वर्क हार्डर म्हणजे जास्त वजन पाहिलं असेल, ओबेस सगळ्या मेन जे डिसीज आहेत त्याचा मेन कॉज काय आहे, ओबेसिटी. ओबेसिटीमुळं काय होतं, की सगळ्या डिसीज किंवा सगळ्या रोगांचं एकच कारण आहे, ओबेसिटी. त्याच्यामुळं काय करायचं, पेशंटला आपण एक्सप्लेन करायचं, हेल्दी वेट मेंटेन करा. ओव्हरवेटमुळं काय होतंय, आपल्या लंग्सवर सुद्धा आणि आपल्या हार्टवर सुद्धा काय होतंय, जास्त लोड येतो. त्यामुळे आपल्याला श्वास घेता येत नाही.
प्रेग्नन्सीमध्ये जर पाहिलं असेल, प्रेग्नन्सीमुळे काय होते, वेट गेन होते. त्यामुळं काय होते, श्वास घेता येत नाही किंवा चालणं होत नाही जास्त. हं? त्यामुळं काय तर पेशंटला हेल्दी वेट मेंटेन करायला सांगायचं. हे झालं काय आपलं रेस्पिरेटरी मॅनेजमेंट. ठीक आहे मित्रांनो, हा आपला झाला काय एम्फायसिमा. हा तुम्हाला BSc असो अदरवाईज GNM असो, दोघांसाठी पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि 5 मार्काला हा हमखास एक्झाममध्ये विचारलाच जातो. ह्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखी तुम्हाला दुसरे कोणत्याही सब्जेक्टचे जर डाऊट असेल किंवा एखादा टॉपिक तुम्हाला अवघड जात असेल, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हे करा. मी तो टॉपिक नेक्स्ट वेळ घेण्याचा प्रयत्न करेल. थँक यू.